Today we are going to see something new. आज आपण काहीतरी नवीन पाहणार आहोत. Quava waiting. वाट पाहणे. Quava is a Hebrew word for waiting. मला हिब्रू एवढं येत नाही. हिब्रू शब्द आहे हा. क्वावा वाट पाहणे. Quava not just waiting but staying attached. आणि क्वावा म्हणजे फक्त वाट न पाहणे तर निगडीत राहणे, जवळ राहणे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Lamentation 3 verse 25. विलाप गीत 3 आणि त्यातलं 25वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. The Lord is good to those who wait, that is that quava, for him, to the soul that seeks him. विलाप गीत 3:25 परमेश्वर अशा लोकांसाठी चांगला आहे जो जीव त्याला शोधतो आणि त्याची प्रतीक्षा करतो. Lamentations 3 verse 25. विलाप गीत 3:25 The Lord is good to those who quava for him. परमेश्वर अशा सर्वांसाठी चांगला आहे की जे त्याची क्वावा करतात, Those who wait on him. म्हणजे वाट पाहतात त्याच्या चरणी. So the Hebrew word for waiting here is quava. तर वाट पाहणे यासाठी हिब्रू शब्द इथे आहे क्वावा. And it's a kind of waiting that builds a personal relationship with God. आणि हे वाट पाहणं असं आहे की जे देवाशी आपलं एक व्यक्तिगत नातं बांधून जातं. It's not the kind of waiting that waits for answers from God. आणि असं वाट पाहणं नाही आहे की जे केवळ देवाकडे देवाच्या उत्तरांसाठी वाट पाहत आहे. Many times we understand this word waiting as waiting for the answer from God. आणि अनेक वेळेला आपण या शब्दाचा अर्थ तसा काढतो की वाट पाहणे म्हणजे देवाकडून उत्तरांची वाट पाहणे. But the real essence or the meaning of this waiting is building a relationship with God while waiting. पण इथे वाट पाहणे, प्रतीक्षा करणे याचा अर्थ असा की ती वाट पाहण्यामागे आपण देवाची प्रतीक्षा करत आहोत, वाट पाहत आहोत, केवळ उत्तरांची वाट पाहत नाही. The reason God allows us to wait आणि कारण की ज्या कारणापायी देव आपल्याला वाट पाहायला लावतो is he wants to develop relationship. की त्याला नाती विकसित करायची असतात. Are you understanding? कळतंय ना मी काय म्हणतोय? Otherwise for God why should he ask you to wait? नाही तर देवाने कशाला तुम्हाला वाट पाहायला सांगावं? I mean he can give it to you right away. देव तुम्हाला लगेच सुद्धा देऊ शकतो. But waiting is a way where you build your relationship with God. पण वाट पाहून तुम्ही देवाशी आपलं एक नातं विकसित करत असता. You wait upon him for whatever needs you have. आणि ज्या काही तुमच्या गरजा असतात त्यासाठी तुम्ही देवाचरणी वाट पाहत असता. And while waiting, which means going to him and building relationship with him, आणि वाट पाहत तुम्ही त्याच्याशी आपलं नातं विकसित करत असता. you develop a deep intimacy with him. एक खोल, एक जवळचं नातं तुम्ही देवाशी विकसित करत असता. And then आणि मग you see the answers released in your life. तुम्ही पाहता की तुमच्या जीवनामध्ये उत्तरं रिलीज होतात, उत्तरं मोकळी होतात. So quava waiting means a soul that stays emotionally, spiritually and expectantly towards God. तर भावुक रीतीनं, आध्यात्मिक रीतीनं आणि आशापूर्ण रीतीनं एखादा जीव देवाकडे राहणं म्हणजे क्वावा वाट पाहणे. It is an attachment to God. देवाशी त्याची एक जवळीकता झालेली आहे. त्याला आता देवाशिवाय होत नाही असं काहीतरी. In simple words, waiting means getting attached to God. आणि साध्या शब्दात वाट पाहणे म्हणजे देवाशी एक जवळीकता साधणे. Not casual faith, आणि एक असा आरामातला विश्वास नाही, कॅज्युअल नाही. not emergency faith, आणि तात्कालिक मला गरज पडल्यानंतर मी देवाकडे येतेच, नाही तर मी येत नाही असंही नाही. but relational attachment. पण एक नातं माझं देवाशी झालेलं आहे की आता मला देवाशिवाय होत नाही, मला देव सारखा लागतो. Are you getting me? कळतंय ना? आय कॅनॉट लिव्ह विदाउट हिम एनी मोर नाव. So some of us don't have prayer lives. तर आपल्यातल्या काही लोकांचं प्रार्थनेचं जीवन नाहीये. We have emergency hotlines with God. पण आपण एक तात्कालिक हॉटलाईन देवाबरोबर ठेवलेली असते की कुठं घोडं अडलं की आम्ही देवाला सांगतो आणि देव आम्हाला देतो. Amen. असं काहींचं देवाशी आत्ताला नातं आहे. We don't talk to God until something breaks in us. आणि आम्ही देवाशी बोलत वगैरे नाही, आम्ही प्रार्थना वगैरे करत नाही, पण जोर आम्हाला काही ठेचा लागत नाही तोवर आम्ही देवाकडे येत नाही. Amen. ठेचा लागल्या की आम्ही येतो देवाकडे. When you talk to God, something should break. पण देवाशी जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा काहीतरी तुटलं पाहिजे ना. When you wait upon God, you get attached to God. देवाचरणी वाट पाहिल्यानंतर तुमचं एक देवाशी जवळचं नातं निर्माण होतं किंवा व्हायला पाहिजे. And that is the reason why a waiting makes sense. आणि हेच कारण आहे ज्यापायी हे वाट पाहणं एक अर्थपूर्ण वाट पाहणं होतं. And when something breaks in you, आणि जेव्हा काहीतरी तुझ्यामध्ये तुटतं, suddenly we know how to pray in tongues. अचानक मग आपल्याला कळतं की अन्य भाषेत कशी प्रार्थना करायची असते. Amen. बिकॉज
बिकॉज यू बस्ट आउट इन टंग्स ॲट सच टाइम्स. तुम्ही अन्यभाषेत सुरूच होऊन जाता. See, they are not just waiting for a miracle. आणि काही चमत्काराची फक्त वाट पाहणारे हे लोक नाहीत. They are waiting upon God. They are waiting with God. हे देवाचरणी वाट पाहणारे लोक आहेत. ते देवावर वाट पाहणारे लोक आहेत. Amen. Amen. That is the essence and the meaning, real meaning of waiting. हा सार आहे आणि हा खरा अर्थ आहे वाट पाहणे या शब्दाचा की मैं धीरज से यहोवा की बाट देखता रहा, उसने मेरी दुहाई सुनी और मुझे चंगा किया. Look at Job. इयोब. There you see he is speaking a quava waiting. आणि तिथे इयोब क्वावा वाट पाहण्याविषयी बोलतो हे कळतं. He was the first man who spoke of quava waiting. आणि इयोब पहिला व्यक्ती आहे ज्याने क्वावा वाट पाहण्याविषयी सांगितलंय. Nobody before that spoke of quava waiting. त्याच्या अगोदर क्वावा वाट पाहण्याविषयी कोणी बोललेलं नाही. You know the story of Job? तुम्हाला योबाची कहाणी माहित असेल. He was the richest man of the east. पूर्वेकडचा एक अतिशय धनवान श्रीमंत माणूस इयोब. He suffered from Satan's rampage. आणि सैतानाने धुमाकूळ घातला त्याच्या जीवनामध्ये. And many think आणि अनेकांना असं वाटतं the loss of his cattle, his business, his 10 children, गुरढोरं त्याची गेली, मालमत्ता गेली, त्याची मुलं मेली, हे जे काही नुकसान त्याचं झालं and his own health, आणि त्याची स्वतःची तब्येत त्यामध्ये फार बिघडली, हे जे काही त्याच्या आयुष्यात झालं, that it all happened slowly over the years. हे हळूहळू वर्षांनंतर अनेक वर्षांच्या कालावधीत हे सगळं झालं असं अनेकांना वाटतं. But that's not true. पण हे अनेक वर्षांच्या कालावधीत हळूहळू झालेलं नाहीये. The Bible gives strong internal clues बायबल आपल्याला एक अतिशय बलवान आतला क्लू देत आहे. that gives us a different picture. त्यातनं आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे What happened to Job? की योबाच्या जीवनात काय झालं. It was not one long, slow tragedy. आणि योबाच्या आयुष्यात जे काही झालं ते हळूहळू ह्या सगळ्या दुर्घटना झाल्या असं नाही झालं. It was a rapid cascade of disasters तर नाश असा त्याच्यावरती ओढून आला पटकन in a single short time, अगदी थोड्या कालावधीमध्ये. which was followed by a very long season of suffering and waiting. आणि मग त्याच्यानंतर जे त्रास त्याचे सुरू झाले ते फार दिवसांपर्यंत त्रास तसेच राहिले. Amen. आमेन. See, disaster may happen tonight, but the suffering that you go through, it takes time. दुर्घटना आज रात्री आपल्या जीवनात कदाचित घडेल पण त्या दुर्घटनेनंतर होणारे त्रास See? बरेच दिवस, बरेच महिने, बरीच वर्ष राहू शकतात. यू नेव्हर नो. The pain, the emotional trauma ज्या that you go वेदना, through, ज्या भावुक ट्रॉमातनं तुम्ही लोक the गेलेले hurts that you go through. ज्या जखमा तुम्हाला झालेल्या आहेत. Sometimes one word that we speak, it's just for an instant, but the trauma that person goes through, it's a long session. आणि कधी कधी एखादा शब्द आपण बोलतो तो त्यावेळेला बोलून जातो त्या घटनेला निगडीत, पण त्या पश्चात तो व्यक्ती ज्या ट्रॉमातनं जातो त्याला वेळ लागतो. Now the Bible says बायबल म्हणतं the trouble followed on the heels of each other. एकमेकांच्या टाचे मागे त्रास आले. One messenger arrived एक निरोप्या आला while he was still speaking. आणि तो बोलत असतानाच Another was at the heel of this first man. अजून एक आला. योबाच्या आयुष्याचं मी सांगतोय की एकमेकांच्या टाचे मागे टाच असे त्रास आले. एक आला, त्याने एक निरोप दिला, त्याच्या मागे लगेच दुसरा आला. That means म्हणजे it was happening one after the other. धडाधड एका मागे एक त्रास धडाधड त्रास. His loss of cattle and business, गुरढोरं गेली, त्याचा व्यवसाय गेला. it may be likely it may have happened in a single day. आणि कदाचित हे एका दिवसात झालं असेल. Then his entire economic empire collapsed all at once. मग त्याचं आर्थिक साम्राज्य एका दिवसात ढासळलं. And before Job could even process his financial losses, आणि योबाला त्याची जी काही आर्थिक हानी झाली ते सगळं डोक्यामध्ये प्रोसेस करायच्याही अगोदर another messenger arrives अजूनही निरोप आला and he says, आणि म्हणाला your sons and daughters were eating together. तुझी मुलं मुली एकत्र जेवत होती A great wind struck the house आणि एक मोठं वादळ आलं, वारा आला त्या घरावर and they are all dead now. आणि ते सगळेच्या सगळे मेलेले आहेत. One moment. एका क्षणात त्याची 10च्या 10 मोठी झालेली वयात आलेली मुलं मेली. It was not that one died in a month, the next one died in the next म्हणजे month. त्याचा एक मुलगा आज मेला, मग दुसऱ्या महिन्यामध्ये त्याची दुसरी मुलगी मेली, मग 6 महिन्याने त्याचा तिसरा मुलगा मेला. असं नाही झालं, एका दिवसात 10 मुलं मेली. So his wealth fell, म्हणजे धनसंपत्ती गेली, his servants died, नोकर चाकर मेले, his children died, साम्राज्य ढासळलं, मुलं मेली all in that same day. एकाच दिवसात. Say, किती म्हणजे किती? व्हॉट आर वी गोइंग थ्रू? नथिंग.
It's not that he lost his bill today, आणि आज त्याचं एक गेलं असं नव्हे, another next week, आणि मग पुढच्या आठवड्यात गेलं, and his house next year. मग घर त्याचं पुढच्या वर्षी गेलं, त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी मुलं मेली. असं नाही Job झालेलं. lost everything at once. योबाचं सगळंच एका दिवसात गेलं. He didn't need a calendar, he needed grief. त्याला कॅलेंडरची गरज नव्हती A तेव्हा. grief counseling, a therapy. त्याला दुःख एवढं झालेलं होतं, तर त्याला कोणीतरी येऊन त्याच्या दुःखांचं निरसन करणारा कोणीतरी सल्ला मसलतगार त्याला गरजेचा होता. Somebody come and give me some counsel at this moment. Please help me. आणि मला मदत करा कोणीतरी यावेळेला. Job literally went from being the greatest man of the East to a bereaved father who had nothing आणि within hours. पूर्वेकडचा एक अतिशय श्रीमंत माणूस जो एका दिवसामध्ये काही तासांमध्ये असा दुःखी बाप झाला की ज्याचं सर्वस्व लुटलं. But then the Bible says, पण मग बायबल म्हणतं again there was a day. परत एक दिवस आला. Now, this shows a short gap, not months, but another day. आता याच्यामध्ये एक छोटीशी गॅप दिसते, फार महिने नाही, पण एक अजून दिवस आला. Soon after his losses, त्याच्या सगळ्या नुकसानानंतर Satan was again permitted to strike his body. सैतानाला परत परवानगी देण्यात आली की त्याच्या शरीराला पण त्रास दे. See? हे तर सगळं झालंच आहे, आता त्याच्या शरीरावरती सुद्धा हल्ला कर. That his body was struck after a few days. मग काही दिवसांनंतर That's त्याच्या what the Bible शरीरावरती त्रास सुरू झाला असं बायबल मध्ये लिहिलंय. हे सगळं घडल्यावर काही दिवसांनी त्याच्या शरीराला आजार सुरू A झाला. little respite थोडस म्हणजे before another thing strikes. थोडा कुठे विसावा मिळतो तर लगेच अजून दुसरं. I mean, none of us have gone through this kind of ordeal. That's what I said just now, की आपल्यातलं कोणी एवढ्या त्रासातनं तर गेलेलं नाही बेटा. And Job was covered with painful boils. आणि योबाला शारीरिक त्रास असा झाला की त्याला गळवे फोड झाले मोठे मोठे अख्ख्या शरीरावर. The collapse was fast. आणि त्याचं ढासळणं इतकं पटकन झालं The की बस. suffering was long. तो त्रास इतक्या वेळ त्याच्या आयुष्यात होता. See? And this makes Quava even more powerful. आणि त्यामुळे काय होतं, हे क्वावा हे वाट पाहणं अजून सामर्थ्यवान He is होतं. the first man in the Bible to teach us about Quava waiting. बायबल मधला हा पहिला माणूस आहे योब, ज्याने आपल्याला क्वावा वाट पाहण्याविषयी शिकवलंय. See? And say you have to learn something from Job's life. तुम्हाला योबाच्या जीवनातून काही शिकून घ्यायला हवं. See? Because when you go through suffering, कारण जेव्हा तुम्ही त्रासातून जाता, it's the Quava waiting that helps you. क्वावा वाट पाहणं मदत करतं. आमेन. And so this makes Quava even more powerful. आणि त्यामुळे हा क्वावा अजून सामर्थ्यवान होतो. See? Amen. आमेन. His faith had to survive the shock. आणि त्याचा जो विश्वास होता देवावरचा, त्या विश्वासाला या सगळ्या धक्क्यांना सहन करावं लागलं. The silence, the pain, the ती misunderstanding, शांतता, त्या वेदना, ती गैरसमजूत, तो घोटाळा, ते सगळं अचानक and time. आणि वेळ. So this was not a short-term waiting. तर थोड्या वेळ वाट पाहायला लागलेली नाही त्याला. It was a long time waiting and grinding. त्याला फार वेळ वाट पाहायला लागली. It is a season-shaping waiting. आणि असा ऋतू की ज्या ऋतूत त्याला आकार दिला जाणार आहे. See? Because his little world fell in one day. कारण त्याचं छोटस जग एका दिवसात कोसळलं. But his Quava waiting never fell. त्याचा क्वावा वाट पाहणं कधी कोसळलं नाही. Your Quava waiting should not fall. तसं तुमचं क्वावा वाट पाहणं कधी ढासळता कामा नये. Amen. आमेन. See, Job did not lose his children, his wealth and health and get restored the next week. योबाची मुलं मेली, धनसंपत्ती गेली, मालमत्ता गेली, गुरढोरं गेली, आणि त्यानंतर पुढच्याच आठवड्यामध्ये त्याचं सगळं परत पुनर्वसन झालं असं नाही. For that you don't need Quava waiting. त्याच्यासाठी क्वावा वाट पाहणं गरजेचं पण नाहीये की आज मेरा सब गया, कल मुझे सब मिला. उसमें प्रभु के पास क्या है, बाट देखने का तो सवाल ही आता नहीं, क्यों आज गया तेरा कल तुझे मिल भी गया. Amen. And the sores that he had, आणि जे गळवे त्याच्या अंगावर the झाले, kind of sores he had of the ancient world, ज्या पद्धतीचे फोड त्याच्या शरीरावरती आले होते, it did not heal in days. ते काही दिवसांमध्ये बरे झाले नाहीत. There was no medicine of such कारण sort. त्या काळामध्ये अशी औषधच नव्हती की एका दिवसात ते फोड बरे व्हावेत. They took many weeks and often months. अनेक आठवडे आणि अनेक महिने त्यात गेले. Say,
And the Bible tells us आणि बायबल आपल्याला सांगतो Job sat in ashes, इयोब राखेच्या ढिगात शेवटी बसला. covered with painful boils, वेदनामय गळवे सगळीकडे अंगाला झालेत scraping himself with broken pottery. आणि खापर घेऊन स्वतःला खाजवत राहिला. And then his friends came. मग त्याचे मित्र आले, They sat with him for 7 days, बसले 7 दिवस त्याच्या सोबत. 7 days and 7 nights. 7 दिवस 7 रात्र उसके दोस्त उसके साथ बैठे They were sitting in silence. आणि शांत बसले. After 7 days, 7 दिवसांनंतर the conversation began. चर्चा सुरू झाली And the conversation was long. आणि चर्चा लांबलचक होती. See? And I don't think the conversation would have happened in a few evenings, आणि त्यांच्यातला तो संवाद काही संध्याकाळमध्ये झाला असेल असं मला वाटत नाही. because 35 chapters of dialogue, कारण 35 अध्याय त्यांच्यातल्या संवादाचे, 35 चॅप्टर्स, 35 अध्याय, debates, त्यांच्यातले वाद, त्यांच्यातल्या चर्चा, त्यांच्यातलं बोलणं, emotional breakdown, भावुक ब्रेकडाऊन theological wrestling. आणि ईश्वरी झगडे. Why this happened? असं का झालं? Where is God in all देव this? या सगळ्यात कुठे आहे? Questioning, प्रश्न विचारत defending his integrity followed. आणि त्याच्या सरळतेविषयी प्रश्न विचारायला जाऊ लागले की तू आहेस का असा, का तू पापी आहेस, तू काही घोटाळा केलायस का? But during all of this, पण या सगळ्यामध्ये they were talking, God was not. ते सगळे बोलत होते पण देव नाही. Many times अनेक वेळा we all talk, आपण सगळे बोलतो, but God doesn't talk. देव नाही बोलत. See, my God doesn't talk. माझा देव बोलत नाही. Sometimes it's a problem for us. आणि कधी कधी आपल्यासाठी ती समस्याच आहे. See? ये सब बात कर रहे, सब बात कर Friends रहे, are सब there, बात they कर are रहे. talking. दोस्त आहे, They are दोस्त बोल advising. रहे, दोस्त सल्ला दे रहे, मित्र आले, मैत्रिणी आल्या, असं कर, तसं कर, वो कर, ये कर, फिर कर, बात कर, सब बात कर रहे. प्रभू शांत. And that worries us more. त्यातनं आपल्याला जास्त टेन्शन येतं. But it is wisdom on God to keep silent. पण देवाच्या बाजूने देवाचं ज्ञानच आहे You know की देव why? शांत आहे. कारण God is building now, trying to build a relationship with you. देव आता तुझ्याशी नातं बांधायच्या प्रयत्नात He आहे. is waiting for your 4 friends to go back home. आणि देव वाट पाहतोय, तेरे 4 दोस्त घर जाने दे, फिर तू अकेला मेरे साथ बैठ. Amen. Let them have their words. I will have my last बोलू दे word. त्यांना बोलू दे, बोलू दे, बात करने दे उनको. शेवटचा शब्द मी बोलीन. See, when heaven is silent, स्वर्ग जेव्हा शांत होतं hold on to Quava waiting. तेव्हा क्वावा वाट बघत राहा. Quava waiting means God doesn't answer you. क्वावा वाट पाहणे म्हणजे देव त्या दरम्यान तुला उत्तरच देत नाहीये. But you should not be discouraged, पण तू नाराज नाही व्हायचं, because it is called Quava त्याला waiting. क्वावा वाट पाहणं म्हणतात. धीरज से यहोवा की बाट देखता रहा. धीरज अंडरलाइन Say, गाना है हमारे टाइम. Quava waiting means you are now building relationship क्वावा with वाट God. पाहणे म्हणजे आता तुम्ही देवाशी नातं You are बांधायला getting लागलाय. intimate with God. आता तुम्ही देवाच्या जवळ यायला लागलाय. You see failure all around, आता तुझ्या अवतीभोवती तुला नुसतं अपयश दिसतंय and you are focused only on आणि God. आता तुझं लक्ष फक्त देव, The branch देव, that is देव. being attached to the tree. आणि जी फांदी आता झाडाला जडतीये Amen. की तुझं सोडून ख्रिस्ता मी जाऊ कुठे. And only after all this does God finally speak in Job 38. आणि या सगळ्यानंतर योग 38 मध्ये देव शेवटी बोलला. From 1 to 38, 1 अध्याय ते 38 अध्याय पर्यंत Job is speaking, 4 friends are speaking, his इयोब wife बोलतोय, is speaking, इयोब बोलतोय, त्याची बायको बोलते, त्याचे दोस्त बोलतायत. and God is a silent listener from heaven. देव शांतपणे स्वर्गातून ऐकतोय की इनमें क्या बातें चल रही है. And then in Job 38, आणि मग शेवटी योग 38 मध्ये God speaks. देव बोलला. When God speaks, आणि देव जेव्हा बोलतो your restoration starts. तुझं पुनर्वसन तेव्हा सुरू होतं. आमेन. When people speak, there is no restoration. But when God opens his mouth, लोक जेव्हा बोलतात ना, लोकांच्या बडबडीत पुनर्वसन नसतं. देव बोलायला लागला your restoration is की started. तुझं पुनर्वसन सुरू होतं. Amen. And complete restoration comes in Job 42. आणि संपूर्ण पुनर्वसन योबाचं योग 42व्या अध्यायात येतं. Praise God. Amen. Say, I'm not delayed, I'm being prepared. म्हणा माझ्या जीवनाविषयी ना उशीर होत नाहीये, माझी तयारी चालली आहे. Praise God. देव मला तयार करतोय.
My waiting is not weakening me. माझं वाट पाहणं मला अशक्त करत नाहीये. It is wiring me with God. ते मला देवामध्ये अजून बांधून ठेवत आहे. आमेन. My silent season is shaping my strength season. माझ्या शांततेचा काळ माझ्या सामर्थ्याच्या काळाला आकार देतोय. That is Quava waiting. त्याला क्वावा वाट पाहणं म्हणतात. And what God is forming in me आणि देव माझ्यामध्ये जे सध्याला वसवतोय is greater than what I am waiting for. ते फार महान आहे. मी ज्या कशासाठी वाट पाहतोय त्याच्यापेक्षाही महान आहे. The thing that you're waiting for is not greater than God's relationship with you. ज्या कुठल्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत असाल ते एवढं मोठं नाहीये. देवाशी तुझं नातं सगळ्यात मोठं आहे. All this God does that you may build a relationship with Him. हे सगळं देव अशासाठीच करत असतो की तुझं नातं देवाशी घनिष्ठ व्हावं. बाकी तो लाईफ आहे. He will give you everything in one moment. एका क्षणात देव तुला सगळं देऊन टाकेल. आयुष्य आहे ते. Say, my roots are growing deeper म्हणा माझं मूळ जास्त बळकट वाढत आहे. than what my eyes can show me. माझ्या डोळ्यांना जे दिसणार त्याच्यापेक्षा माझी मुळं फार खोल आहेत. I stay attached to Him मी देवाशी निगडीत आणि जडलेला आहे. even when I don't understand it. जरी मला काही गोष्टी कळल्या नाही तरी सुद्धा देवासोबत मी अढळ आहे. My hope is anchored in Christ. माझी आशा ख्रिस्तामध्ये मुळावलेली आहे. My faith is being developed. माझा विश्वास विकसित होत आहे. My hope is not in the outcome. My hope is in God. माझी आशा रिझल्ट मध्ये नाही. माझी आशा देवावर आहे. When your hope is on the outcome, your relationship has not been built. तुझी आशा जेव्हा रिझल्ट वर असते याचा अर्थ तुझं नातं देवाशी तेवढं घनिष्ठ झालेलंच नाहीये. I will not detach myself even in my delays. माझ्या उशिरांमध्ये सुद्धा मी देवापासून लांब जाणार नाहीये. I will not detach myself even in my delays. जरी उशीर झाला माझ्या आयुष्यात काही गोष्टींना तरी मी देवापासून वेगळा लांब जाणार नाही. That is Quava waiting. त्याला म्हणतात क्वावा वाट पाहणे. I will not drift in silence. मी शांततेत बहकणार नाहीये. I will not faint in my waiting. मी माझ्या वाट पाहण्यात बेशुद्ध होणार नाहीये. My faith is becoming unshakable. माझा विश्वास इनफॅक्ट अढळ होत चाललाय. My future is heavier with glory than my present looks. माझं भविष्य फार मोठ्या वैभवाने जड भरलेलं आहे. माझ्या सध्याच्या वर्तमान दिसण्यावर जाऊ नका. Don't look at my present condition. माझ्या वर्तमान काळातल्या परिस्थितीकडे बघून तुमच्या जिभा वळवळू देऊ नका. Because कारण my Job 38 is coming. माझा योग 38 येतोय. My Job 42 is coming. माझा योग 42 येतोय. The beginning may look bleak, आणि सुरुवात अंधुक वाटेल. but my Job 42 is coming. पण माझा योग 42 येत आहे. Every person has a Job 42. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग 42 असतो. Every person may have a Job 1 to 38, but आणि he has a Job 42. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात योग 1 ते 38 सध्या असतील पण 42वा अध्याय सुद्धा येतो बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. Many of you have covered many chapters. तुमच्यातल्या अनेकांनी अनेक अध्याय कव्हर केलेले आहेत. You are very close to chapter 38. तुम्ही 38व्या अध्यायाच्या अगदी जवळ आलेले आहात. Some of you are in the chapter 30. तुमच्यातले काही 30व्या अध्यायात आलेले आहेत. And you want to take one great leap into chapter 38. आणि तुम्हाला 38व्या अध्यायापर्यंत मोठी उडी घ्यायची But इच्छा God is नाहीये. saying no. पण देव म्हणतो मोठी उडी You नाही. have to go through this process. तुला या प्रक्रियेतून जावं लागेल. 30 नंतर 31, 32, 33, 34, 35, 36, 37 मग 38. 30 से 38 पे तू लॉन्ग जंप नहीं मार सकता है. जाना तो पड़ेगा. Because कारण this is the time when you are developing an intimacy with God. याच वेळेत तू देवाशी जवळीकता विकसित करत असतो. That is Quava waiting. त्याला म्हणतात क्वावा वाट पाहणे. The world has no meaning of Quava waiting. जगाला या क्वावा वाट पाहायचा काही अर्थ नाही, गंध नाही, कळत नाही, काही नाही. But believers have this Quava waiting. बिलीवर लोकांच्या जीवनात हे क्वावा वाट पाहणं येतं म्हणून तुम्हाला याविषयीची जाण पाहिजे. My weakness is being braided into His strength. माझा अशक्तपणा त्याच्या ताकदीत विणला जातोय. My delay is building my durability. आणि माझा उशीर मला अजून चिकाटी देतोय कि मैं लंबे रेस का घोडा हूं. ऐसे तो हार नहीं मानता. My prayer life is becoming my power life. माझं प्रार्थनेचं जीवन माझ्या सामर्थ्याचं जीवन बनत आहे. Only those who went through the Job condition have made their prayers powerful. जे योबासारख्या परिस्थितीतनं अवस्थेतनं गेलेले आहेत त्यांच्याच प्रार्थना सामर्थ्यवान होतात. Yes, Yes, my hallelujah. roots are deep. माझं मूळ फार खोल आहे.
Nothing can shake me. मला कुठलीही गोष्ट हादरवू शकत नाही. माझी मुळं फार फोफावलेली आहेत खाली. See, the more deeper your roots are, the greater your rising will आणि be. जेवढी तुमची मुळं खाली मुळावलेली असतील तेवढे तुम्ही वर उत्कर्षाला याल. The more powerful person you shall be. तेवढे तुम्ही जास्त सामर्थ्यवान बनाल. I am being prepared for weightier glory. आणि माझी तयारी होत आहे जड अशा वैभवासाठी, वजनदार वैभवासाठी. Praise God. My waiting is producing wings. माझं वाट पाहणं पंख तयार करतंय. Isaiah 40:30. यशा 40:30. Wings don't come automatically. पंख आपोआप येत नाहीत बेटा. Quava waiting brings you wings. क्वावा वाट पाहून पंख फुटतात. Quava waiting will produce wings. in क्वावा you. वाट पाहून तुला पंख फुटतील. आमेन. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. Iramalthala rabash. कराबा शंदो रो रबावा हे. My obedience is shaping my breakthrough. माझा आज्ञा पालन माझ्या नवीन सुरुवातीला आकार देत आहे. ग्लोरी ग्लोरी जोसेफ ग्लोरी. My attachment is shaping my destiny. माझी जवळीकता माझ्या आयुष्याच्या दिशेला आकार देते. No attachment, no destiny. देवाशी जवळीकता नाही, आयुष्याचे संकल्प नाहीत. But असेच जगात मरा मग. attachment comes when you go through that पण grind. देवाशी जवळीकता त्यातून जाऊन खस्ता खाऊन ठेचा खाऊनच होते. My shifting माझं हलणं will happen. होईल. माझं शिफ्टिंग होईल. And my season is shifting in my favor soon. आणि माझा ऋतू फार लवकर माझ्या अनुग्रहामध्ये शिफ्ट होणार. Change is coming. एक बदल येणार आहे. Until that time I will hold. तोपर्यंत मी धरून राहीन. My Redeemer is alive. माझा उद्धार करता जिवंत आहे. He is योबच working बोलला. on my behalf. माझ्या वतीने तो काम करतो. योबच बोललाय. My hope is alive. माझी आशा जिवंत आहे. My hope is rising. माझी आशा उत्कर्षाला येत आहे. Say it with your own mouth स्वतःच्या तोंडाने तुम्ही बोला and see the result in your own life. आणि स्वतःच्या जीवनात त्याचे रिझल्ट बघा. आपके लिए मैं नहीं बोलूंगा, खुद के लिए तू बोल, उसका रिजल्ट तू ही देख. So Job's quava was almost certainly measured in months, not days. तर योबाचं क्वावा वाट पाहणं दिवसांमध्ये नाही महिन्यांमध्ये होतं. Maybe several months, maybe nearing a year. अनेक महिने कदाचित वर्षभर त्याने तशी वाट पाहिली असेल की ये सब कब सुधरेगा, कब मेरा भला होगा, कब मैं इसमें से निकलूंगा. Continuous suffering. सातत्याने त्रास त्रास त्रास. एखादी टाचणी सारखी टोचते टोचते टोचते. Silence and शांतता prayer. प्रार्थना Inner warfare. प्रभाषतो आतील युद्ध. And here is that powerful part. आणि बघा सामर्थ्यवान भाग मग येतो. Job did not just wait. योबाने फक्त वाट पाहिली असं नाही. He survived months of unanswered prayer. महिनोन महिने उत्तर न मिळालेल्या प्रार्थनांमध्ये तो टिकून राहिला. Yet without detaching himself from his God. तरी देवापासून कधी वेगळा नाही झाला. आभाळ शांत पण योग शांत नाही राहिला. प्रार्थना अखंड सुरू ठेवल्या. That's why his restoration was not small. म्हणून त्याचं पुनर्वसन लहान नव्हतं. हालेलुया. Amen. Amen. It was double. दुप्पट होतं दुप्पट. You देवाने want त्याला double दुप्पट blessings? दुप्पट आशीर्वाद हवे आपल्याला. Then attach your hope with God. तुझी आशा तेवढी देवाजवळ लाव. Because long quava it always produces deep glory. कारण की फार वेळ वाट पाहून नेहमी मोठं वैभव येतं. His waiting did not just bring relief. त्याच्या वाट पाहण्यातनं फक्त सुटका आली असं नाही. It reshaped his destiny. सुटका तर आली झाली. त्याच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला एक आकार आला. And so Job teaches us. तर योग आपल्याला शिकवतो. Sometimes God is not slow. कधी कधी देव हळूहळू करत नाहीये. He is deepening your roots. तो तुझ्या मुळांना खोल करतोय. So your restoration can hold the weight of your future. म्हणजे तुझ्या पुनर्वसनाला तुझ्या भविष्याचं वजन पेलवेल. समजून घ्या मराठीत मी काय सांगतेय. तुझ्या भविष्याला ते वजन पेलवावं म्हणून मुळं स्ट्रॉंग करता येतो. A weak tree, if you tie 100 fruits, it will collapse. अशक्त झाडाला 100 फळं लावली तर ते झाड पडणार ना. A weak tree having 100 fruits, it will collapse. अशक्त झाडाला 100 फळं लागली तर ते झाड पडणारच आहे. कारण ते झाड अशक्त आहे. So don't cry because you have only 5 fruits. तर तुला फक्त 5 फळं लागली म्हणून रडत बसू नको. God is strengthening you that you may bear 100 fruits. देव तुला ताकद देतो आता की तुला 100 फळं यावीत आणि ती तुला झेपावीत. After losing everything in a single day, एका दिवसात सगळं काही गेल्यावर, being struck in his body,
शरीरावरती एवढा हल्ला झाल्यावर, sitting in silence for 7 days, शांततेमध्ये 7 दिवस बसल्यावर the emotional dam finally breaks. भावुक धरण, भावनिक धरण मग तुटतं. Yes, it has to. होतं, तुटायलाच I mean, हवं. losing 10 children. कारण 10 मुलं जेव्हा एखाद्याची एका दिवसात नजरेसमोर मेलेली ती प्रेत येतात, त्या भावुक धरण तर फुटणारच आहे ना. Say. So Job does not curse God. तर योब मात्र देवाला शाप देत नाही. Somebody said Job was cursing God. कोणीतरी म्हटलं की योब देवाला तेव्हा शाप देत होता. No, he was cursing the day he was born. योबाने देवाला शाप नाही दिला, ज्या दिवशी त्याचा जन्म झाला त्या दिवसाला शाप दिला. See? And he says, let that night, आणि तो म्हणाला ती रात्र, in Job 3:9, योब 3:9, let that night quava for light but have none. See? He's saying, let that night wait for light but have none. योब 3 अध्याय 9 वचन. तो म्हणतो त्या रात्रीच्या संध्याकाळचे तारे अंधकारमय हो, ती प्रकाशाची वाट पाहो, पण तो तिला न मिळो, आणि प्रभाताच्या पापण्याही ती न पाहो. See, this is the first raw stage of quava you hear. क्वावा वाट पाहण्याची पहिली कच्ची स्टेज है, रॉ स्टेज, कच्ची स्टेज, कि अभी तो ये शुरू हुआ है. See? Quava waiting. See, Quava वाट पाहणं. he is now knowing what quava is in the worldly sense. त्याला आता कळायला लागलं क्वावा वाट पाहणं म्हणजे जगिक रीतीनं काय. That's why he used it for night. आणि म्हणून रात्री विषयीनं तो हे क्वावा वाट पाहणं बोलला. See, he has not yet known what quava is in the right setting of the heavens. आणि स्वर्गाच्या योग्य सेटिंग मध्ये त्याला अजून क्वावा म्हणजे वाट पाहायचा अर्थ कळलेला He is नाही. saying, I wish the day I was born would never see light again. तो म्हणतो ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवसाला परत कधी प्रकाश पाहायला मिळू नये अशी माझी इच्छा आहे. I wish my life had never begun. आणि माझं जीवनच सुरू व्हायला नको होतं असं मला वाटतं. This pain feels too heavy to या carry. वेदना फार जड वाटतात मला व्हायला. Now this is not unbelief. आता हा काही अविश्वास नाही, This is a shock. हा धक्का बसलाय त्याला. He is under shock. People will say he is speaking with unbelief. No, he is speaking with shock. लोक म्हणतात तो अविश्वासाने बोलतो, तो अविश्वासाने बोलत नाही, त्याला धक्का बसलेला आहे पाहिलेल्या गोष्टी बघून. It is grief speaking. दुःख बोलतायत त्याचं, It is pain speaking. वेदना बोलतायत त्याच्या. Before faith regains entry in him. विश्वासाला परत त्याच्यामध्ये प्रवेश मिळण्या अगोदर त्याचं दुःख बोलत होतं. Now his waiting is painful. त्याचं वाट पाहणं वेदनामय होतं. His quava is wounded. त्याचा क्वावा जखमांनी भरलेला होता. But he never anchors his quava in darkness as his final posture. पण त्याचं वाट पाहणं तो अंधकारामध्ये मुळावत नाही. शेवटचं असं मग की आता हा अंधारच. The waiting of the world is darkness. जगातल्या लोकांचं वाट पाहणं अंधार आहे. But this is the beginning of his story. पण योबाच्या कथेची हीच तर सुरुवात आहे. This is not the end of his theology. त्याच्या ईश्वरी ज्ञानाचा अंत नाही. जब सब जाएगा तभी तो सब आएगा. His quava is healing now. त्याचा क्वावा आता बरा होतोय. His language is turning now. त्याची भाषा आता बदलतीये. See, as you build your relationship with God, जसं तुम्ही देवाशी आपलं नातं वाढवाल, your quava waiting of the world turns into quava waiting of the heavens. तसं तुमचं जगातलं क्वावा वाट पाहणं स्वर्गीय वाट पाहणं होतं. Say, your language changes. भाषा बदलते Your soul realigns with आणि God. जीव देवाशी परत जुळतो. भाषा मृदू होतात. Are you getting me? Don't follow the quava waiting of the world. जगातल्या लोकांचं वाट पाहणं त्याचं अनुकरण करू नका. When you have the heavenly quava waiting, your language changes. स्वर्गीय वाट पाहणं झालं की भाषा बदलते, Your look changes. बदलतं. You get aligned with God. देवाशी तू जुळवून घ्यायला लागतो. That person is seen praying. तो माणूस प्रार्थना करताना दिसतो. गेल्या रविवारी 4 ते 6 आपण प्रार्थना करताना दिसलोय. That person is reading the Bible and it is seen. तो व्यक्ती बायबल वाचतो आणि ते दिसतं. His life is changing. त्याचं जीवन बदलतंय, दिसतं. You see him becoming a humble त्याला person. तुम्ही नम्र होताना पाहता, दिसतं. He becomes a forgiving तो person. क्षमा करणारा माणूस बनतो, दिसतं. He becomes a hopeful तो person. आशेनं भरलेला माणूस बनतो, दिसतं. And then you read आणि मग तुम्ही वाचता in Job 7:2. योब 7:2 There the first sheep from trauma talk to hope talk, you see. की आता ट्रॉमा पासून आशेविषयीचं बोलणं सुरू होतं. He says, as a servant earnestly longs for the evening shadow, and as a hired worker waits, that is quava, for his wages. मग योब 7:2 मध्ये तो म्हणतो, जसा चाकर उत्कंठेने सावलीची इच्छा धरतो
व जसा मोलकरी आपल्या वेतनाची आशा धरतो. See, in Job 3:9, it was waiting of the world. इयोब 3:9 मध्ये जगातलं वाट पाहणं करवता तो. In Job 7:2, इयोब 7:2 मध्ये his language is changed. त्याची भाषा बदलली It's no more cursing life. आणि आता तो शाप देणारं जीवन जगत नाहीये. He's now saying, आता तो म्हणतोय there is an end to this day. या दिवसाला अंत आहे. There is rest after this labor. या सगळ्या मेहनतीनंतर विसावा आहे. There is reward after this pain. आणि या दुःखांच्या महिन्यानंतर प्रतिफळ आहे. This is the restorative Quava waiting. पुनर्वसित करणारं हे क्वावा वाट पाहणं आहे. तर किती दिवस असं म्हणू नकोस. He's telling his own soul, तो त्याच्या स्वतःच्या जीवाला म्हणतोय this pain has a finish line. या वेदनेला एक सीमारेषा, एक अंताची रेषा आहे. This pain is not eternal. आणि या वेदना अनंत काळातल्या नाही. When a person has Quava waiting, एखादा माणूस अशा रीतीने जेव्हा क्वावा वाट पाहतो he speaks positive even in his mess. तो त्याच्या बर्बादीत सुद्धा सकारात्मकच बोलतो. He says there is a reward coming for me. तो मला प्रतिफळ येत आहे. See? माय रिडीमर इज स्टिल अलाइव. So now कारण his Quava is no longer anchored in darkness. त्याचं वाट पाहणं आता अंधारात मुळवलेलं नाही. That which you read before in Job 3:9. जे अगोदर इयोब 3:9 मध्ये तुम्ही वाचलं. Now आता his language changed भाषा बदलली. इयोब 7:2 because it is anchored to relief and restoration from का God. आता देवाकडची सुटका आणि देवाकडचं पुनर्वसन यालाही आशा लागलेली आहे. God saw देवाने पाहिलं Job is binding himself to की me. इयोब आता स्वतःला माझ्याशी बांधून घ्यायला लागलाय. Unless you bind yourself with God, your language does not change. जोपर्यंत तू स्वतःला देवाशी बांधून घेत नाही तुझी भाषा बदलणार नाहीये. If a person's language is changed, be sure that person is bound with his God. एखाद्या माणसाची भाषा बदलली ना तर मग समजायचं तो देवाशी बांधलेला आहे. Say, because Job had crossed from cursing his beginning to believing in an ending. कारण की इयोब आता सुरुवातीला जे शाप देत होता त्यामधून आता तो अशा अखेरीला येतोय की जिथे विश्वास आणि आशा आहे. From trauma Quava to healing Quava. आता दुर्घटनेच्या त्या क्वावामधून तो आरोग्यदायी वाट पाहण्यात येत आहे. And that is exactly how Isaiah 40:31 says. आणि यशाया 40:31 मध्ये तेच लिहिलंय. Those who wait, that is Quava waiting जे the वाट Lord. पाहतात, जे प्रभू चरणी वाट पाहतात, They move from exhaustion into renewal. ते जरी थकलेले असतात तरी नवीन होतात. They are given wings. त्यांना पंख दिले जातात. Wings are given by God. देव त्यांना ते पंख देतो. When you have Quava waiting, जेव्हा क्वावा वाट पाहणं तुम्ही कराल then you get wings to मग fly. मग तुम्हाला पंख मिळतात उडायला. Job's soul is rising. योबाचा जीव आता वर येतोय. Slowly but surely. हळूहळू पण नक्की वर येतोय. On eagle's wings. गरुडाच्या पंखांवर. Quava means attaching yourself. क्वावा म्हणजे स्वतःला जवळीक Attaching yourself to God. स्वतःला देवाच्या जवळीकतेत आणणं. Attaching or clinging to God. देवाला चिकटून लपटून राहणं. Holding on to God's word. देवाच्या शब्दांना चिकटून लपटून राहणं. Binding yourself like cords to God. आणि स्वतःला देवाशी असं बांधून घेणं. Staying tied to His word. देवाच्या शब्दांना अगदी घट्ट जडून राहणं. Staying tied to His promises. देवाच्या अभिवचनांना घट्ट लपटून राहणं. So that God can exchange your strength for His. की देवाने त्याची ताकद, तुझी ताकद काढून त्याची ताकद तुला द्यावी. Say. And then you read later नंतर तुम्हाला वाचायला in मिळतं. Job 17:13. इयोब 17:13 He says, if I Quava wait, the grave is my house. तो म्हणाला क्वावा वाट पाहिली मी तर कबर माझं घर आहे. That means the Quava waiting like the world. म्हणजे जगातल्या रीतीनं, जगिक रीतीनं जर मी वाट पाहिली तर मी कबरेतच जाईन. Say, if you wait like the world, grave will be a house. जगिक पद्धतीची वाट पाहिलीत ना तर कबर तुझं घर बनेल. लिहिलंय त्यांनी इयोब 17:13 मध्ये मृतलोक माझे घर आहे. Say, ती जगिक वाट पाहणं आहे. because he says, if the only thing I stretch my expectation toward is death, कारण की तो म्हणतो केवळ जर मरणाकडेच मी माझी आशा लावू नये then death will become my house. तर मरणच माझं घर बनणार आहे. There are people waiting काही लोक- and waiting to the grave. काही लोक मरायची वाट पाहतात, फक्त मरायची. मुझे उठा ले, मुझे ले ले. I'm waiting when I will die. कधी मी मरणार मी वाट पाहतोय. You will die soon. लवकरच मरशील. That is not Quava waiting. त्याला क्वावा वाट पाहणं म्हणत नाहीत. Job is teaching us something very serious. इयोब फार गंभीर गोष्ट आपल्याला शिकवतोय. Whatever you attach your Quava to, तुझं वाट पाहणं ज्या कशाला तू अटॅच करशील that will become your dwelling place. ते तुझं वसतिस्थान बनेल. तुझं घर, तुझा फ्लॅट, तुझा बंगला. Whatever
kind of quava ज्या पद्धतीचं तुझं वाट पाहणं you असेल, are using, ज्या पद्धतीचं वाट पाहणं तू वापरतोय, that will become your dwelling place. ते तुझं वसतिस्थान बनणार आहे. If you anchor your quava to darkness, तुझ्या क्वावाला जर तू अंधाराला बांधलं, darkness will be your future. अंधारच तुझं भविष्य बनेल. But those who quava in the Lord पण जे प्रभूवर वाट पाहतील, will renew their strength. त्यांची शक्ती नवीन होईल. They will fly. ते उडतील, They will take off. ते झेप घेतील. आमेन. So don't simply wait. तर उगीच आपलं मी वाट पाहतोय असं म्हणू नका. कधीतरी देव देणार, तो झोपून उठला तर देणार. Not that kind of quava wait. असल्या पद्धतीचं वाट पाहणं नाही. बोल रे हो, जरा ध्यान देकर बोलो बेटा. So Isaiah here in 40:31 is saying, तर इथे यशया 40:31 मध्ये यशया म्हणतो, attach your quava to God. तुझा क्वावा देवाला अटॅच कर. In other words, attach your waiting to God. याचा अर्थ तुझी वाट पाहणं देवाला अटॅच कर. And your strength will be renewed. तुझी शक्ती नवीन होईल. And Job is saying, योग म्हणतो, attach your quava to the grave तुझं वाट पाहणं मृत लोकाला अटॅच कर, and your future becomes a grave. म्हणजे भविष्य तुझं कबर बनेल, तू मरशीलच. Same posture, different anchor. पण वेगवेगळ्या पद्धतीचं मुळावलेलं, तीच बाब पण वेगळ्या रीतीनं मुळावलेली, एक मरणाला, एक देवाला. Opposite destinies. विरुद्ध आयुष्याच्या दिशा. One takes you to the grave, एक तुला कबरेत नेते, one gives you wings to fly. दुसरी तुला उडायला पंख देते. तू ठरव काय What kind करायचं. of waiting you want, you try. कुठल्या पद्धतीची वाट पाहायची आहे तू ठरव. And so later his quava waiting heals and realigns him. आणि नंतर त्याच्या क्वावा वाट पाहण्यात तो आरोग्यवान होतो, स्वतःला तो देवाशी परत जुळवतो. In Job 19:25, ते इयोब 19:25 मध्ये he says, म्हणतो, I know that my Redeemer lives. मला ठाऊक आहे माझा उद्धार करता जिवंत आहे. So we see 4 stages. तर 4 टप्पे आपल्याला दिसतात. First stage, पहिला टप्पा quava bleeding. क्वावा रक्तबंबाळ होणे, Job 3 we saw. इयोब 3. Then quava battling. मग क्वावा युद्ध. Third is quava believing. 3 क्वावा विश्वास ठेवणे. 4th is quava rewarded. 4 क्वावा प्रतिफळ मिळणे. You want it again? Say it again so they can write it down. Maybe. I don't First is quava bleeding. know. 1 क्वावा रक्तबंबाळ. Second is quava battling. 2 क्वावा युद्ध. Then quava believing. 3 क्वावा विश्वास. Then quava rewarding. 4 क्वावा प्रतिफळ. Say. आणि क्वावा म्हणजे वाट पाहणे असं लिहा. Quava is waiting. क्वावा म्हणजे वाट पाहणे, Waiting on God. देवाचरणी वाट पाहणे में धीरज से यहोवा की बाट देखता रहा, वो भी लिख. See, God does not reject wounded quavas. देव जखमी क्वावांना नाकारत नाही, He heals it. त्यांना आरोग्य देतो. See, Job's early words were words coming from trauma. योबाचे आधीचे शब्द सगळ्या दुर्घटनेतनं जाऊन गेल्यामुळे आलेले आहेत. He is sitting. तो बसलाय, He is waiting. वाट पाहतोय, But that waiting is not fruitful. पण ते वाट पाहणं काही फळदायी नाही. It is a bleeding heart. रक्तबंबाळ हृदय आहे. That grief is speaking. रक्तबंबाळ हृदय, ठेचा, जखमा, दुःख बोलतंय, दुःख. And God adds that also आणि to the waiting. देवा वाट पाहण्यात तेही घालतो, Say, He allows it. परवानगी देतो. पहिली स्टेज तीच आहे, वाट पाहण्यात रक्तबंबाळ होऊन आलाय, माझ्या चरणी वाट पाहतोय. He is waiting. वाट पाहतोय. And sometimes कधी कधी you may not see God, तुम्हाला देव दिसणार नाही, but you are waiting. पण वाट पाहत आहे. You are in shock. तुम्हाला धक्का बसलाय, You are in grief. तुम्हाला दुःख झालंय, You can only see friends. तुम्हाला केवळ मित्र दिसतायत, You don't see God. देव नाही दिसत कुठे. But when friends go off, पण मित्र गेले घरी, your waiting now is shaping. आता खरी वाट पाहणं सुरू झालं, ज्याला आकार येतोय. See? कुछ Because दोस्त छोड़ने होंगे. now some will say, काही लोक म्हणतील, why don't we hear about Abraham quava waiting? अब्रामाच्या upon God. क्वावा वाट पाहण्याविषयी आपण का ऐकत नाही? Why only Job? का फक्त योग? See, the vocabulary word was not yet formed in the time of Abraham. अब्रामाच्या कारकिर्दीमध्ये त्या भाषेच्या शब्दकोशात तेवढे शब्द अजून नव्हते. He lived around 2000 BC. 2000 BC, इसवी सन पूर्व 2000 मध्ये तो जगलेला. Later on you hear quava word plenty of times. तत्पश्चात भाषेच्या शब्दकोशात क्वावा हा शब्द बऱ्याच वेळा दिसतो. Because David also uses the same word कारण in दावीदही Psalms. तो शब्द स्तोत्र संहितेत वापरतो. Isaiah uses it यशा afterwards. पण तो शब्द नंतर वापरतो. Jeremiah uses it. इर्मयाही तो शब्द नंतर Hosea वापरतो. uses it. होशे वापरतो. पण Micah अब्रामाच्या also. काळामध्ये तो शब्द अजून भाषेच्या शब्दकोशात नव्हताच. But Job started it first. योबाने प्रथम सुरुवात केली, आला क्वावा शब्द. Amen. रक्तबंबाळ वाट पाहणे.
Amen. आणि मग पुढे 4. Though Genesis shows the behavior of quava waiting, आणि जरी उत्पत्ती आपल्याला क्वावा वाट पाहायचा स्वभाव दाखवते, but Job shows it in action. इयोब कृत्यात दाखवतो. He coins that word quava. इयोब तो जो शब्द आहे क्वावा, त्याला आकार देतो, त्याला रचतो, त्याला कोरतो आणि दाखवतो की दिस इज व्हॉट आय मीन व्हेन आय से क्वावा. Like we say love, जसं आपण म्हणतो प्रेम, the world says love. जगही म्हणतो प्रेम. Love means I love my wife, I love Prem. my dog, I love my cat. आय लव्ह माय वाईफ, आय लव्ह माय डॉग, आय लव्ह माय कॅट. माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे, त्याच ओळीत माझं माझ्या कुत्र्यावर प्रेम आहे आणि माझं माझ्या मांजरीवर प्रेम आहे. See, but Jesus lifted that love higher. येशूंनी ते प्रेम जरा वर नेलं. Agape love. अगापे प्रेम कर जनावर और इंसान में फरक ला. Even so, तसं waiting. वाट The पाहणं, world uses that word waiting. जग वापरतो हा शब्द But वाट Job पाहणं. coined it and put it in a higher pedestal. योबाने त्याला आकार दिला आणि त्याला वरच्या टप्प्याला आणलं कि मैं धीरज से यहोवा की बाट देखता. वो बाट देखना अलग है जो इयोब ने सिखाया. So David named it and lived it. दाविदाने त्याला नाव दिलं, दावीद ते जगलाही. And David learned something that Job had proved with his tears. आणि दाविदाने असं काहीतरी शिकून घेतलं जे योबाने अश्रूंद्वारे सिद्ध केलं होतं. See, that quava is not about waiting for a thing. की क्वावा म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहणं नाही, It is about attaching to a person. तर एखाद्या माणसाशी आपण जवळीकता करणं. And that's why we read म्हणून आपण वाचतो in Psalm 39:7, स्तोत्र 39:7. David stands up दावीद उभा राहतो and makes one of the most mature faith declarations ever spoken. आणि एक अतिशय समंजस प्रौढ असं विश्वासाची घोषणा करतो. स्तोत्र संहिता 39:7. Job just started it. योबाने तर फक्त सुरुवात केली. David put more anointing on that word. दाविदाने त्या शब्दावर अजून अभिषेक ओतला. See what he says. काय म्हणाला दावीद? And now, Lord, what do I quava for, or what do I wait for? My hope is in you. स्तोत्र संहिता 39:7 मध्ये दावीद म्हणतो, तर आता हे प्रभू मी कशाची क्वावा पाहू, आता हे प्रभू मी कशाची वाट पाहू, तुझ्यावरच माझी आशा आहे. He took what Job had said and lifted it and gave it a more bigger lifting. योबाने बोललेलं दाविदाने उचललं, पण त्याला वजन अजून जास्त दिलं. Now there is no tears, there is more faith. आता अश्रू नाही आहेत फारसे, पण विश्वास जास्त आहे. And so when we come to our stage and our time, तर जेव्हा आपण आपल्या टप्प्यात आणि आपल्या काळात येतो, our tears are completely reduced, आपले अश्रू अगदी कमी होतात, our faith rises. विश्वास वाढलेला असतो. कि अब मैं कम रोती हूं क्योंकि मेरा फेथ लेवल बहुत ऊंचा गया है Amen. कि And इसमें भी प्रभु देख लेगा. so David is not confused. तर दावीद गोंधळलेला नाही. He is resetting his anchor. दावीद परत रिसेट करत आहे त्याच्या सुकाणूला He had been provoked. आणि त्याला उस्कावण्यात आलंय. He had been pressurized. त्याच्यावर दबाव टाकलाय, त्याला उस्कवलं जात आहे, He had been misunderstood. त्याची गैरसमजूत लोकांनी करून घे. लोक त्याला समजूनच घेत नाहीत. He felt how fragile he was. त्याला कळायला लागलंय मी किती नाजूक आहे. And he also saw how weak human security is. आणि त्याने हेही पाहिलं की मानवी संरक्षण किती दुबळ आहे. So he says, तर तो म्हणाला, Lord, प्रभू, I am done leaning on the people. आय एम डन लोकांचा आधार घेणं. आता मी आय एम डन. I am done leaning into timing. आणि वेळेवरती आधार ठेवणं, लोकांचा आधार घेणं माझं संपलं आता. I am done leaning on to the outcomes. आणि जो काही रिझल्ट येणार आहे त्याच्यावर सुद्धा माझं आता अवलंबन नाही. I am done leaning into what I can control. आणि ज्याच्यावर मी ताबा ठेवू शकतो त्यावर सुद्धा आता नाही. Now, आता I read something that Job had said. इयोब जे बोलला ते मी वाचतो. So now, म्हणून I will apply quava waiting. आता मी क्वावा वाट पाहणं इथे वापरणार Now आहे. I choose to lean my entire future in you. आता माझं संपूर्ण भविष्य मी तुझ्या हातात सोडून देत आहे. Now my quava waiting is different. आता माझं क्वावा वाट पाहणं वेगळं So आहे. he's not waiting for a breakthrough. आता तो वाट पाहतो नवीन सुरुवातीची. He is waiting with God. तो फक्त नवीन सुरुवातीची नाही, देवासोबत आता वाट He's पाहतो. not clinging to his blessing. त्याच्या आशीर्वादांना फक्त तो लपटून नाहीये की ये दे वो मिला वो मिला. No, he's clinging on to relationship. तो आता नात्याला लपटून राहिलाय. He's taking what Job said in Job 19. इयोब 19 मध्ये इयोब जे बोलला ते त्याने I घेतलं. know that my Redeemer lives. की मला ठाऊक आहे माझा उद्धार करता जिवंत आहे. David says, the Lord is my shepherd. दावीद म्हणाला माझा प्रभू माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला काही कमी पडणार नाही. मीनिंग सारखंच आहे. Say, तो म्हटला माझा उद्धार करता जिवंत आहे. हा म्हणतो प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला कमी पडणार नाही. मीनिंग इज द सेम. see, that is quava waiting. त्याला म्हणतात क्वावा वाट पाहणे. Because David understood something we often forget. कारण दाविदाला असं काहीतरी समजलं जे आपण विसरूनच जातो. If he only wanted answers, जर त्याला नुसती उत्तरं हवी असती, he would not have taken a harp in his cave. त्याने कधीच गुहेत वीणा हातात घेतली नसती. त्याने कधीच गुहेत वीणा
हातात घेतली नसती. See, when the world is waiting, they don't carry a harp. जग जेव्हा वाट पाहतं हातात वाद्य घेऊन वाट नाही पाहत. When a believer is बिलीवर waiting जेव्हा वाट पाहतो, and Kwava waiting, क्वावा वाट पाहतो, he has a song in his वो mouth. गिटार लेके बजा के प्रभु का गाना गाता He है has a harp even in the cave. आणि गुहेत पण तो वीणा वाजवतो. See, if David only wanted relief, जर दाविदाला नुसती सुटका हवी असती, he would not have carried scrolls into exile. त्याने काही त्या भटकंतीमध्ये शास्त्रबळ घेतले नसते. But David worshipped even in the cave. पण दाविदाने गुहेत सुद्धा आराधना केली, शब्द विसरला नाही, आराधना केली. That is Kwava waiting. त्याला बाबा वाट पाहणं म्हणतात रे, की एवढ्या त्रासातनं चाललेला आहे, एवढा गुहेत अडकलेला आहे, तरी सुद्धा आराधना करतो, वीणा वाजवतो. Praying in the cave is Kwava waiting. गुहेत प्रार्थना करणं बाबा वाट पाहणं आहे. He wrote psalms in the cave. स्तोत्र संहिता त्याने गुहेत लिहिली, मालात नाही. What are you doing in your waiting तुम्ही period? काय करताय तुमच्या वाट पाहण्यात? Building relationship with God. देवाशी नातं बांधताय की Becoming नाही? intimate with God. देवाच्या जवळ येताय की नाही? Writing psalms for God. स्तोत्र लिहिताय की नाही देवासाठी? Worshipping Him. आराधना करता का? Praising Him. त्याची स्तुती करता का? Working for His kingdom. त्याच्या राज्यासाठी काम करता का? रुसून सगळं सोडता? That is Kwava waiting. त्याला क्वावा वाट पाहणं म्हणतात. Kwava waiting is not that I am waiting for the food to be cooked and I am sitting here. क्वावा वाट पाहणं म्हणजे मी स्वयंपाक तयार व्हायची वाट पाहतो इकडे. See, he worked for the kingdom while waiting for the crown. मुकुटाची वाट पाहत राज्याची कामं त्याने केलेली आहेत, की मुकुट मुझे अभी मिला नहीं, कभी तो मिलेगा, तो उसके लिए मैं काम छोड़ता नहीं, मैं काम करते रहेगा. He did not sit on a sofa waiting for heaven to do everything for him. सोफ्यावर ताणून बसला नव्हता तो, की स्वर्गाने सगळं करावं, दे दे मुझे. He lived his destiny while learning. आयुष्याचे संकल्प God's शिकत principles. शिकत, देवाची तत्व शिकत शिकत तो आयुष्याचे संकल्प जगला. You live your destiny while you are leaning on God. तुम्ही देवाचा आधार घेत आपला संकल्प जगा, जगून दाखवा. मी नेहमी म्हणते, करके दिखाओ तो माने. He had one eye on the promise, एक डोळा त्याच्या वचनांवर, अभिवचनांवर, but both hands on the presence of God. दोन्ही हात देवाच्या सहवासावर, की मी तुला सोडणार नाही. He waited, yes, वाट पाहिली नाही, but he worshipped in his waiting. आराधना पण केली वाट पाहण्यात. He worked, yes, काम केलं राज्याचं, but he developed intimacy. पण जवळीकता सुद्धा विकसित केली देवाशी, की माझं देवाशिवाय होत नाही. And मी वेडा- all this should happen together. आणि हे सगळं एकत्र झालं पाहिजे. कि तकलीफ है, दुख है, मैं प्रभु के चरणों में हूं, मैं उसके नजदीक भी जा रहा हूं, बाट देख रहा हूं. I'm waiting for my 10 children, माझ्या 10 मुलांची मी वाट पाहतोय, but I have a harp in my hand. पण माझ्या हातात वीणा आहे. I'm waiting for my healing, माझ्या आरोग्याची मी वाट पाहतोय, but I have a song in my mouth. माझ्या मुखात गाणं आहे. I'm waiting to flourish in my business, माझ्या व्यवसायात समृद्ध व्हायची मी वाट पाहतोय, but I'm serving in His kingdom. पण त्याच्या राज्यात मी काम करतोय. नेव्हर गिव्ह अप बेटा. Now नेव्हर listen, people. ऐका, Kwava is not just looking to God's hand. क्वावा म्हणजे केवळ देवाच्या हातांकडे पाहणं नाही. Kwava is holding God's hand. क्वावा देवाचा हात धरणं आहे. हात देख Simple. मत, हात पकड़ प्रभु का. Simple. सिंपल है, एज सिंपल एज दैट. प्रभु का हाथ देखते मत बैठ, प्रभु का हाथ पकड़ ले. It's not give me daily bread. रोज मला भाकर दे, हे नव्हे ते. It is let me stay with you, Lord. मला तुझ्या सोबत राहू दे, हे आहे ते. रोज मला खायला दे, हे नाही ते. रोज मला तुझ्या सोबत ठेव, हे आहे ते. It's not between grabbing something. मला काहीतरी हिसकावून घ्यायचंय, नाही. No, I'm building मी relationship. देवाची नातं बांधतोय, मला काही कोणाचं हिसकावून घ्यायचं नाही. Amen. जो जिसका है वो उसका है. Imagine a child learning to walk on ice. कल्पना करा, एखादं लेकरू बर्फावर चालायला शिकतंय. See, they do not trust the ground. जमिनीवर त्यांचा विश्वास नाही, They trust their father's hand. बापाच्या हातावर त्या लेकराचा विश्वास आहे. They may slip, घसरेल ते लेकरू, but they are safe पण सुरक्षित राहील, because of what they are holding on. कारण बापाचा हात धरलाय. बाप का हाथ हाथ में है, मैं बर्फ पे भी चलेगा. Say, and that is David. तो दावी He is saying, म्हणाला, my life is slippery. माझं जीवन घसरडंय, People are unstable. लोक माझ्या अवतीभोवती चंचल आहेत, कोई भी ऐसा नहीं जो सेटल्ड हो. Timing is uncertain, वेळेचं काही सांगत नाही, कधी वेळ अशी तर कधी वेळ तशी. but you are steady, O God. पण तू सातत्याचा आहे, तू हलत नाही, तू बदलत नाही. That's why I will tie my future with you. म्हणून माझं भविष्य मी तुला बांधतो. And that's why Isaiah could later preach. म्हणून यशानंतर उपदेश करू शकला.
Those who quava wait on the Lord will renew their strength. जे प्रभूचरणी क्वावा वाट पाहतील त्यांची शक्ती नवीन होईल. यशया 40. David lived that verse before Isaiah wrote it. यशाने लिहिण्या अगोदर दाविदाने ते वचन जगलं. यशाने ते वचन लिहिण्या अगोदर दावीद ते वचन जगून गेला. Are you getting me? दावीद जगून गेला मग यशाने लिहिलं. Because David got it a cue from Job. कारण दावीदाला ते योबाकडनं क्लू मिळाला. But that was a minor stage. David lifted it up. पण ती एक मायनर स्टेज होती. दाविदाने त्याला अजून वर आणलं. God gave more revelation to Isaiah. आणि देवाने मग यशाला त्यातलं अजून प्रकटीकरण दिलं. And then David मग testified दाविदाने साक्ष दिली. in Psalm 40 verse 1. स्तोत्र 40:3. I wait for the Lord, मी प्रभूची वाट पाहतो. and he leaned toward me and heard my cry. स्तोत्र संहिता 40:3. आणि आमच्या देवाला स्तवने नवीन गीत त्याने माझ्या मुखात घातले. पुष्कळ लोक हे 40 verse 1. 40:1. धीर धरून मी यहोवाची वाट पाहिली तेव्हा तो माझ्याकडे वळला आणि माझी आरोळी त्याने ऐकली. I waited on the Lord. मी धीर धरून I यहोवाची वाट quavered for पाहिली. the Lord. मी देवाची क्वावा वाट पाहिली. You see, this is the survival waiting. He was not waiting in a palace. तो महालात वाट पाहत नव्हता. He is in a pit. तो खड्ड्यात गुहेत होता. Mud on his feet. पायाला माती, पायाला चिखल, Fear in his heart. भीती हृदयात, दुःख दुःख दुःख, Enemies nearby. शत्रू जवळपास, His promise is delayed. वचनाला उशीर आहे. Anointing oil is there, but it is flowing down. अभिषेकाचं तेल आहे पण ते खाली वाहत आहे. And in that pit, त्या खड्ड्यात David does not panic. दावीद घाबरत नाही. He leans forward into God. पुढे जातो देवात की मैं धीरज से यहोवा की बाट देखता रहा. हेच ते वचन आहे 40:1. Yes. And he refuses to anchor his hope in that mud. आणि त्या मातीत त्या चिखलात आशा ठेवणं तो नाकारतो. He locks his heart into heaven. त्याचं हृदय तो स्वर्गात लॉक करतो. लॉक किया जाए हेवन में. And the Bible says, आणि बायबल म्हणतं he inclined to me. त्याने माझे ऐकले. The King of Kings bent down towards me. राजांचा राजा माझ्याकडे झुकला. उसने मेरी दुहाई सुनी. वो The है Creator leaned towards a hunted shepherd boy. निर्माण करता एका अशा मेंढपाळ मुलाकडे आला ज्या मुलाच्या जीवामागे लोक लागलेत. He tilted his ear. त्याने कान झुकवले He stretched his arm. आणि हात पुढे केले. Amen. See, God does not lean because there is noise. गोंगाट आहे म्हणून देव तिथे येतो ही गैरसमज आहे. God leans where he finds quava waiting. देवाला जिथे क्वावा वाट पाहणं मिळतं देव तिथे झुकतो. स्वर्ग तिथेच किंचित वागतं जिथं क्वावा वाट पाहणं आहे. नुसता आवाज गोंधळ गडबड त्याच्यात नव्हे. You know, it's like a wounded bird. हे अशा एखाद्या जखमी पक्ष्यासारखं आहे. You put a little bread in your hand. तुम्ही हातात थोडासा ब्रेड घेतला भाकर घेतली. I have a bird, that's why I'm giving you माझ्या this घरी example. पक्षी आहेत म्हणून मी सांगतो. I've got 2 birds. 2 पक्षी आहेत. One African grey parrot, एक आफ्रिकन ग्रे पॅरेट आहे. one rainbow bird. एक आफ्रिकन रेनबो आहे. It has got 7 colors. 7 रंग आहेत त्याचे. सुंदर आहे तो. And so, in the beginning, he used to peck and, you know, हा नवीन नवीन जेव्हा आला रिको त्याचं नाव आम्ही ठेवलंय. तो सुरुवातीला येऊन टोचायचा. and so if you give little bread in the beginning, सुरुवातीला थोडी थोडी जर त्याला खायला भाकर दिली he's little nervous. तर थोडं नर्वस व्हायचा. And so when I stood near his cage, त्याच्या पिंजऱ्याजवळ जेव्हा मी उभा राहिलो put him on top of the cage, आणि त्याला मी वर पिंजऱ्याच्या वर ठेवलं held out a bread, आणि त्याला भाकर दिली फळ दिलं he काहीतरी would come close की तो जवळ यायचा and again go back. मग परत जायचा. He would come close, जवळ यायचा again go back. परत जायचा. You don't do anything. काही करायचं नाही तुम्ही. He will do everything तो करणार because he is testing you. कारण तो तुला पारखतोय What will you do next? की आता पुढे तू काय करणार आहे. So I have learned this lesson. You have to be silent. तर मी हा धडा शिकून घेतलाय. तुम्ही तेव्हा शांत बसायचं. See? And then one day आणि एके दिवशी he stops watching the bread. तो ती भाकर पाहणं बंद करतो. He starts watching the hand. तो हात बघायला लागतो. See? For him more than bread, it is your hand. त्याच्यासाठी भाकरीपेक्षा तुझा हात आता त्याला परिचित झालाय. Because कारण he is afraid of your hand. तो तुझ्या हाताला घाबरायला लागलाय की हात रोज आता मेरे सामने. See? And even if he picks that bread, he will just go off. आणि जरी ती भाकर त्यांनी उचलली तरी पटकन निघून जातो. Then one day, मग एके दिवशी you just stand there. तुम्ही तिथे उभे राहिलात.
he jumps on you. की तो तुमच्यावर थोडस येतो, You don't do anything. काही करायचं नाही, तो He येतो, jumps on your shoulder. इथे येतो खांद्यावर, Don't touch him. हात नाही लावायचा, Don't scare him. त्याला घाबरवू नको. When he feels comfortable, त्याला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल he'll start nibbling your ears. तो तुझ्या कानाला थोडस असं करायला लागेल, Then he starts snuggling into your arm. मग तुझ्या बाहूत येईल. What happened? काय झालं? A relationship replaced a transaction. नातं बांधलं गेलं. भाकरी द्यायचा आणि घ्यायचा व्यवहार आता बंद झाला, Yes. आता नातं लागलं. We are understanding. भाकरी देने आणि घेणे, ये बिजनेस अभी बंद हो गया उसके साथ. अभी हमारा रिलेशन है. That's why my daughter says, म्हणून माझी मुलगी म्हणते, Rico is always coming to you, but when I pick him up, he pecks me. डॅडी very रिको hard." नेहमी तुमच्याकडे येतो, पण मी घ्यायला गेले की मला टोचतो. You know why? का माहितीये? She takes a hand towel, puts on him and holds him कारण and ती puts असं it रुमाल on. बिमाल त्याच्यावरती टाकून त्याला असं घ्यायला बघते. ऐसा नाही होता बेटा. I said no. मी म्हटलं नाही राजा, I just stand next to him. मी त्याच्या शेजारी उभा राहतो, Allow him to do what he wants. त्याला परवानगी देतो, त्याला जे करायचं ते करू दे. जबरदस्ती लेते नहीं है, उसको आने दे. बेट लगा. Not eyes on the provision, पुरवठ्यावर डोळा नाही, eyes on the provider. देणाऱ्या दात्यावर डोळा आहे. Not chasing after blessing, आशीर्वादांमागे मी वेडा नाही, but clinging to God. देवाला मी लपटून आहे. कुछ मिले ना मिले, मेरे प्रभु की स्तुती हो. And that is why David did not just get a breakthrough, म्हणून दाविदाला फक्त नवीन सुरुवात मिळाली असं नाही, he got a throne. त्याला सिंहासनच मिळालं. ऐसे बंदों को थ्रोन ही मिलता है. He got legacy, mercy, and wings to soar high. वतन मिळालं, दया मिळाली, पंख मिळाले झेप घ्यायला. Because whatever you attach your koa to कारण तुझं वाट पाहणं तुझ्या कशाला जवळीक आणतोस, becomes your strength, तीच तुझी ताकद बनते. your stability. वाट पाहत पाहत Your ज्याला future. काल तेच तुझं भविष्य बनतं, सातत्य बनतं. Isaiah preached it. यशाने याचा संदेश दिला. God told Abram, देव अब्रामाला बोलला, I will give you a son. मी तुला मुलगा देईन. Abram said, okay, Lord, अब्राम म्हणाला ठीक आहे प्रभू, give me. दे. He thought next day he'll buy त्याला all वाटलं. everything, keep things ready. पुढच्याच दिवशी हे सगळं होणार, मी सगळं आता तयार करतो. Next day he must have bought all the booties, पुढच्याच what all दिवशी you त्याने need for बाळाला the लागणारं kids. सगळं विकत घेतलं असेल. The cradle. बाळासाठी लागणारा पाळणा, बाळासाठी लागणारे मोजे, बाळासाठी लागणारे कपडे. त्याला वाटलं मी नेक्स्ट डे हो जाएगा. But 25 years later he's still waiting. 25 वर्ष होऊन गेली, तो अजून वाट पाहतोय. His cradle is broken त्याचा down. पाळणा आता घेतलेला तुटला, पण बच्चा आया नहीं घर में. He must have said, Lord, I just wanted to check whether you still have my phone number. तो म्हणाला असेल, नाही देवा, मी तपासतोय तुझ्याकडे अजून माझा नंबर आहे ना, तूने ब्लॉक तो नहीं किया ना मुझे, मेरा नंबर तूने डिलीट कर दिया. अलीगडची भाषा. Abraham didn't need the word. देवाला शब्द, अब्रामाला शब्दाची गरज नाही पडली. Sometimes कधी कधी we think it is only the blessing that आपल्याला- God is wanting to give us. आपल्याला असं वाटतं की देवाला आपल्याला फक्त आशीर्वादच द्यायचे, की ले ये ले और ले ले और ले. Now God says, you lean on me. ते म्हणतो माझा आधार ले. And so Genesis shows us how leaning his whole future into God's voice. आणि उत्पत्ती आपल्याला दाखवत आहे की देवाच्या वाणीवरती संपूर्ण आयुष्य कसं लावून द्यायचं. Yes, God has spoken, देव बोललेला आहे, but you have to lean on that voice. पण त्या वाणीवर तू अवलंबून सुद्धा जगलं पाहिजे ना. God had spoken to Abram. देव तर बोललेला अब्रामाशी, Then why he had to wait 25 years? का 25 वर्ष त्याला वाट पाहायला लागली. You have to lean on that word. अरे त्या शब्दावर अवलंबून राहा You ना, have to lean on that voice. त्या वाणीवर अवलंबून राहा. You need to attach yourself, even if it takes decades. आणि किती शतक जरी लागली, शतक तरी त्या शब्दाला लपटून राहा की वो बोला है वो करके रहेगा. Don't नहीं, इतने साल हो re-anchor गए. yourself into fear, भिवून राहू नका. hoping against hope, आशे विरुद्ध आशा ठेव, गोइंग अगेन्स्ट ऑल ऑड्स, होप इन गॉड. and still building altars everywhere he goes. आणि सगळीकडे वेद्या बांधत गेला तो, जिथे कुठे गेला तिथे. He does not stop building his altar. त्याने वेद्या बांधणं थांबवलंच नाही. अनस्टॉपेबल नाव. 25 years, no blessing, yet the altars are rising all over the land. 25 वर्ष झाली, आशीर्वाद नाही, पण वेद्या त्याने जागोजागी बांधल्या. What is it? Khwawa waiting. हेच खोवा वाट पाहणं आहे. 25 साल हो गए बेटा, जो बोला वो मिला नहीं. No exiting. पण त्यांनी हार मानून एक्झिट घेतला नाही. First day I started with the altars. Last day also I will. पहिल्या दिवशी मी वेदी बांधली, शेवटच्या Continue. दिवशी पण मी वेदी बांधूनच जाईन. Pure koa.
अगदी शुद्ध निखळ वाट पाहणे. Even while the vocabulary was still developing, आणि भाषेचा that शब्दकोश, Quava word. भाषेचा हिब्रू भाषेचा शब्दकोश अजून एवढा विकसित झाला नव्हता जिथे क्वावा शब्द आलाय, तरीही त्याने क्वावा वाट पाहिली. See, he didn't have the word, but he was living that word. भाषेतला तो शब्द त्याच्याकडे नव्हता, पण तो शब्द त्याने जगला. So Abraham was not missing Quava. अब्राम काही वाट पाहण्यामध्ये मिसिंग नव्हता, म्हणजे त्याच्याकडनं ते राहून नाही गेलं. In fact, I can say he is the foundation of Quava. उलट पक्षी मी म्हणीन तो वाट पाहायचा पाया आहे. Abraham is the model of Quava. अब्राम नमुना आहे वाट पाहायचा, की अब्रामाने आपल्याला दाखवून दिलंय वाट कशी पाहायची. David is the dictionary, but he is the founder of that दावीद word. शब्दकोश आहे, पण अब्राम त्याचा संस्थापक आहे. Isaiah is just a declaration यशा घोषणा आहे and building on that Quava. आणि त्या क्वावावर बांधणार आहे. But Abraham proved it. अब्रामाने पुराव्यासकट ते साबित केलं. अब्राम फाउंडर आहे, David named संस्थापक. it. दाविदाने त्याला नाव दिलं. Isaiah prophesied it. यशाने भविष्यवाणी केली, He promised it. वचन दिलं. That is why Abraham is called the father of all who believe. म्हणून अब्रामाला जे सर्व विश्वास ठेवतात त्या विश्वासू लोकांचा पिता म्हणतात. आमेन. He is the father of all who believe. जे सर्व विश्वास ठेवतात त्या विश्वासू लोकांचा अब्रामाला पिता म्हणतात, Because that belief is attached to his Quava. कारण तो विश्वास त्याच्या क्वावा वाट पाहण्याला लगटलेला आहे. Oh, thank you. हो, देवाला धन्यवाद. आमेन. I don't know. I can continue. मी तर असं बोलतच राहीन, मी बोलतच राहीन. आमेन, आमेन, Amen. आमेन. मी बोलत राहीन. जर हे असे बोलत राहिले तर मी ट्रान्सलेशन करतच राहीन. Because in Psalms, कारण स्तोत्र संहिते Quava becomes worship language. क्वावा आराधनेची भाषा बनते बेटा. वाट पाहणं आराधनेची भाषा बनते स्तोत्र संहितेत. It should become a covenant language for you. एक कराराची भाषा बनली पाहिजे तुझी वाट पाहणं म्हणजे. A promise language. एक अभिवचनाची भाषा बनली A पाहिजे strength renewed language. आणि एक ताकद नवीन करायची भाषा बनली पाहिजे. A renewed mind. एक नवीन झालेलं मन बनलं पाहिजे. वेट ऑन द लॉर्ड, बी ऑफ गुड करेज. आय से वेट, आय से वेट, आय से वेट ऑन द लॉर्ड. आय से क्वावा ऑन द लॉर्ड. So Job, we see he shows the struggle of Quava. तर योब आपल्याला क्वावातले संघर्ष दाखवतो. David shows the song of Quava. दावीद आपल्याला क्वावातलं गीत दाखवतो. Isaiah shows the promise of Quava. यशया क्वावातलं अभिवचन दाखवतो. Abraham shows the life of Quava. अब्राम क्वावातलं जीवन दाखवतो. All of them waited on God. सगळ्यांनी देवाचरणी वाट पाहिली. तोच क्वावा बिशप पीटर शिकवतो. Amen. अब्राम, दावीद, योब, I added बिशप पीटर. Abraham lived that Quava. अब्राम तो क्वावा जगलाय. Job lived the battle because he was just starting with it. योब युद्ध जगला कारण त्याने सुरुवात केली. David named the worship दाविदाने आराधनेला नाव दिलं because क्वावा. everywhere he went he had harp. जिथे कुठे तो गेला विणा घेऊन फिरला क्वावा. That shows his waiting worship. त्याचं वाट पाहून आराधना दिसत, वाट बघतानाही आराधना दिसत. See, Abraham lived it, Job fought it, अब्राम जगला, योबाने त्यात युद्ध केलं, David named it, दाविदाने त्याला नाव दिलं, and my Jesus embodied it. माझ्या येशूंनी त्याला आकारच देऊन टाकला. Amen. आमेन. Because my Jesus has become the living Quava now. कारण माझे येशू आता जिवंत क्वावा झालेले आहे. He taught us something different. आणि येशूंनी काहीतरी वेगळं शिकवलं. In Gethsemane, गेत्सेमनी he prayed, प्रार्थना केली, not my will, माझी इच्छा नाही but let your will तुझी be इच्छा done. पूर्ण कर. See, that is Quava waiting. क्वावा वाट पाहणे. डोंट गिव मी व्हॉट आय वॉन्ट, गिव मी व्हॉट यू वॉन्ट. And then he taught his disciples, आणि शिष्यांना शिकवलं, abide in me, माझ्यात राहा, abide in me. माझ्यात राहा. That is the New Testament Quava. नवीन करारातला क्वावा. Abide in me. माझ्यात राहा, वाट पहा. That is waiting. वाट पहा, माझ्यात राहा, वाट पहा. न्यू टेस्टमेंट. Remain in me and I माझ्यात in राहा, you. मी तुमच्यात राहीन, तुम्ही माझ्यात राहा. That is Quava waiting. क्वावा वाट पहा. Stay tight to me. Stay connected to मला me. घट्ट राहा, माझ्याशी संबंधात राहा. Because without me you can do nothing. तर माझ्याशिवाय तुम्हाला काही करता येणार नाही. Tie yourself to the Holy Spirit. आणि स्वतःला पवित्र आत्म्याशी बांधा. Because Quava waiting moves from outside to inside कारण now. कवा वाट पाहणं आता बाहेरून आत आलंय. Hope becomes the anchor for my soul. आशा माझ्या जीवाचा सुकाणू झालाय. Like Hebrews says, we have this hope as an anchor for the soul. जसं इब्रिकराच्या पत्रात लिहिलंय की आपल्याला ही आशा आहे, आपल्या जीवाची आशा. So in our times, आमच्या काळी Quava becomes prayerful living. आपल्या काळात आता क्वावा म्हणजे प्रार्थनापूर्वक जीवन. Quava is daily dependence on आपल्या God. काळात
क्वा म्हणजे रोज देवावर अवलंबून जगणं. In our times, Kawa means relational intimacy with God. आपल्या काळात क्वा म्हणजे देवाशी जवळीकतेचं नातं बांधणं इन 2026. Today, Kawa means Holy Spirit sensitivity. आज क्वा म्हणजे पवित्र आत्म्याविषयी थोडेसं संवेदनशील राहा. बोथट आणि बधीर बनू नका. We don't just wait for वाट नाही बघत. answers. आपण उत्तरांची फक्त वाट We नाही बघत. live attached to God. आपण देवाशी जडूनच जगतो. That is Kawa fully matured. क्वावा संपूर्ण समंजस प्रौढ पोक्त. Amen. Amen. Praise God. हा क्वावा नवीन काळातला आणि हा आता बोललेला क्वावा आपल्या काळातला. And today we Kawa wait on only one person, the Lord Jesus आणि Christ. आज आपण क्वावा वाट फक्त एकाच व्यक्तीवर पाहतो, ज्या व्यक्तीचं नाव येशू ख्रिस्त. Because Bible says Christ in you, the hope of glory. कारण बायबल म्हणतं ख्रिस्त तुझ्यातल्या सर्व गौरवाची आशा आहे. Blessed be God who has given us living hope. ज्याने आपल्याला जिवंत आशा दिली, तो देव आशीर्वादित असो. येशू तू ही मेरी आशा. His name shall be called Jesus. आणि त्याचं नाव येशू म्हटलं जाईल. For he मेरा shall क्या? save his people. कारण की तो त्याच्या लोकांना तारेल. तू ही ना होता तो मेरा क्या होता, ये भी एक गाना है. Amen. तू ही मेरी आशा येशू, तू ही मेरा प्राण. Like blind- तू ही ना होता तो मेरा क्या होता. Like blind Bartimaeus. जसा अंधा बार्तिमेय, He did not just casually ask. त्याने कॅज्युअली मागितलं नाही. He didn't say, I want just sight. मला फक्त दृष्टी दे, असं आरामात कॅज्युअली देखते हुआ तो है नहीं He होते. leaned his whole soul अख्खा जीव ओतलाय त्यांनी त्यात. forward towards Jesus. आणि येशूंकडे आंधा पण गेला. He shouted, ओरडला, refused to be silent, नाकारलं की मी शांत बसणारच नाही. and attached his expectation to Jesus. आणि आशा येशूंना लावली And sight came. आणि दृष्टी आली. Sight came running to him before he went running to Jesus. दृष्टी त्याच्याकडे धावत आली, तो दृष्टीकडे धावत जाण्या अगोदर. That is New Testament Kawa. त्याला म्हणतात नवीन काळातला क्वावा, वाट पाहणे. Like Mary and Martha मरिया मार्था did not understand the delay of death, त्यांना कळलंच नाही की मृत्यूचा हा उशीर का. but still they stayed attached to Jesus. तरी ते येशूंना लपटून राहिले. And resurrection answered their Kawa. पुनरुत्थान, लाजराच्या पुनरुत्थानाने त्यांच्या क्वाला उत्तर दिलं, वाट पाहायला उत्तर दिलं. The woman with the issue of blood रक्तस्रावी स्त्री, leaned of faith through the crowd, त्या गर्दीतनं तिनं विश्वास पुढे आणला attached a last hope to his garment. आणि शेवटची आशा येशूंच्या जग्याच्या काठाला लावली. Power flowed. सामर्थ्य वाहिलं. That is waiting, Kawa वाट waiting. पाहणं, क्वावा वाट पाहणं हे आहे. That Gentile woman, ती परराष्ट्रीय स्त्री a child was possessed by the devil. आणि तिची मुलगी, तिच्या संतानाला सैतान लागलेला. Jesus said, येशू बोलले, I did not come for the dogs, मी कुत्र्यांसाठी आलेलो नाही. but the waiting was still there. पण वाट पाहणं तिने सोडलं She नाही. stayed tied to him. ती तरी येशूंना धरून राहिली. कुत्र तर कुत्र, नेव्हर माइंड. ब्लेसेड डॉग, That is Kawa waiting. आशीर्वादित कुत्र, क्वावा वाट You पाहणे. insult me, I will stay there. तू माझा अपमान कर तरी मी तिथेच राहणार You आहे. insult me, I will worship तुम्ही you. माझा अपमान कर, आम्ही तिथेच आराधना And करणार. deliverance came. आणि सुटका आली. See the two blind men दोन आंधळे लोक walking after Jesus. येशून मागे चालतायत. These are not only the parables for Saturday. Mind you, we are on Sunday today. That is Kawa waiting. क्वावा वाट पाहणे. Where Jesus goes, I will go. जिथे येशू जाईल तिथे मी जाईल. Jesus entered a house, they also entered येशू the house. घरात गेले, ते आंधळी घरात गेले. Jesus said, do you believe I can do this for you? येशू म्हणाले, तुमचा विश्वास आहे, मी तुमच्यासाठी हे करू. Yes, Lord. आहे. We are waiting on you. आम्ही तुझ्यावर वाट पाहतोय. So be healed. बरे वा. See, we are not waiting on timing. We are not waiting on miracles. We are not waiting on seasons. We are आपण- waiting on Christ Himself. आपण वेळेवर नाही वाट पाहत आहे. आपण चमत्कारांवर नाही वाट पाहत आहे. आपण ऋतूंवर वाट नाही पाहत आहे. आपण ख्रिस्तावर वाट पाहतोय. Kawa means I will wait even though I don't understand a thing. का म्हणतो मी वाट पाहीन, जरी मला काही समजत नाही आत्याला, तरी मी वाट पाहीन. My expectation is on God, not on the outcomes. माझी आशा देवावर आहे, रिझल्ट वर नाही. इसमें से मुझे क्या मिलेगा, उस पर मेरी आशा नहीं. मेरी आशा ही प्रभु है. Don't tie your joy to answers. तुझा आनंद उत्तरांना बांधू नको. Tie your joy to His presence. तुझा आनंद त्याच्या सहवासाला बांध, की तो आला की मी आनंदी होतो. Outcome may change. रिझल्ट बदलू शकतो, Jesus will not. येशू नाही बदलणार. कुछ मिले या ना मिले, स्तुती कायम हो. Let your daily life be relational. रोजचं जीवन प्रभूच्या नात्यात ठेव. पाहुणा बनून येऊ नको, घरचा बन. पाहुणा बनून येऊ नको, घर का बन. Choose your attachments carefully. जवळीकता सांभाळून निवड. वन ऑफ द क्लासिक, Praise God, we will end here. वन ऑफ We द will क्लासिक thank the सर, Lord. वन ऑफ द क्लासिक. Thank you, Jesus. Wait on the Lord. Be of good courage and He will देवाचरणी strengthen वाट you. पहा, धीराने राहा. Wait. तुमच्या हृदयांना तो ताकद देईल. Say,
I say wait, I say wait. So many things are happening in our life, अनेक गोष्टी आपल्या जीवनात घडतात and we are made to wait. आणि आपल्याला वाट पाहायला लागते. And that's why this message is very timely. म्हणून हा उपदेश फार वेळेत आलाय. This message will make you to understand what the worldly waiting is and what godly waiting is. हा उपदेश तुम्हाला समजावून सांगेल की जगिक रीतीनं वाट पाहणं म्हणजे काय आणि देवावर वाट पाहणं म्हणजे काय. That's why I spoke to you that Hebrew word म्हणून kwava, इब्रू शब्द मी बोललो क्वावा, because it has a depth of a meaning. कारण त्याच्यामध्ये फार खोल अर्थ आहे. Job started it. योबाने सुरुवात केली त्याची, David refined it. दाविदाने त्याला अजून रिफाईन केलं, Isaiah proclaimed it. यशायाने घोषणाच केली, David lived it. दावीद जगला, ते जगला, क्वावा जगला. Amen. आमेन. So God is speaking to us also. देव आपल्याशी बोलत आहे. Wait upon me, he says. माझ्या चरणी वाट पहा म्हणत आहे. Develop your intimacy with me. तुझी जवळीकता माझ्याशी अजून घनिष्ठ कर म्हणत आहे. Build your relationship with तुझं me. नातं माझ्याशी बांध म्हणत आहे. Read the Bible every day. बायबल वाच म्हणत आहे. Seek his face every day. त्याचं मुख रोज शोध म्हणत आहे. In म्हणजे your प्रार्थना. waiting, you need to do all this. वाट पाहत असताना तुम्ही हे सगळं करायची गरज असते. Not your timing, तुझी वेळ नाही, his timing. त्याच्या वेळेत. Not your way, तुझ्या रीतीनं नाही, his way. त्याच्या रीतीनं. Not your will, तुझी इच्छा नाही, his will. त्याची इच्छा. That is kwava waiting. क्वावा वाट पाहणे. आमेन. Come, let us worship the Lord. देवाची आराधना करूया चला. Because Hallelujah. many of you are waiting for का something. अनेक to happen जण in your कशाची life. तरी वाट पाहतायत, मला माहित आहे. And that's why म्हणून worship आराधना will build a relationship with God. एक नातं बांधेल आपलं When देवाशी. God sees आणि देव जेव्हा ते पाहिल that this man is planted in me, की हा माणूस माझ्यात आता रोवलेला आहे, he will release the blessing. आशीर्वाद तो मोकळे करेल. Come. हालेलुया. Your Job 42 is coming. तुमचा योग 42 येत आहे. Today may be Job 38. आज योग 38 असेल कदाचित. Because Job 38 is the time God starts speaking. कारण योग 38 मध्ये देव बोलायची सुरुवात करतो. Before that, त्याच्या आधी everybody spoke. सगळे बोलले. But पण the moment Job said in Job 19:25, my Redeemer lives, ज्या क्षणाला योग 19:25 मध्ये म्हणाला माझा उद्धार करता जिवंत आहे, he was like a branch getting attached to the vine. तेव्हा सुरुवात झाली. फांदी आता झाडाला लागली. And Job 38, आणि योग 38 God starts restoring process. देवाने पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केली. By Job 42, योग 42 Job is back like a king. योग राजासारखा परत आला. 10 children around him, 10 मुलं परत त्याच्या अवतीभोवती. healthy and strong, आरोग्यवान, स्ट्रॉंग, business flourishing, व्यवसाय समृद्ध, family coming परिवार एकत्र and meeting him. त्याला भेटतो. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. थँक्यू लॉर्ड. Have thine own way, Lord. Have thine own way. Yes, Lord. Thou art the potter, we are the clay. हालेलुया. Melt me and mold me after thy will, Lord Jesus. After thy will. Amen. While I am waiting. Amen. Hallelujah. Yielded and still. Yielded and still. Raba karaba shandaraba siraba ba 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 ba. Have thine own way, Lord. We wait upon you, Jesus. Have thine own way. You are a potter, Lord. Thou art the potter, Yes, Jesus. we are your clay. Yes, Father. Melt us and mold us After thy will. While I'm waiting, While we are waiting. yielded and still, yielded and still. with a harp in my hand and with a song in my mouth, Have thine own way, Lord. Have thine own way. Try me and search me, Try me and search me, Lord. Master, today. Have thine own way, Lord. Have thine own way.
Tie yourself to God. mold me, fill me and use me. Yes. Spirit of the living God, fall afresh on me. Are you tied with God now? देवाशी तुम्ही आता बांधलेले आहात का? Are you in relationship with God? देवाशी नातं आता बांधलं का? Do you abide in Him आता now? देवात राहतोस का? You in Him, He in you. तू देवात आणि देव तुला धडकला का? Are you attached to Him right now? आता या वेळेला देवाशी नातं बांधलंस Is a का? song coming out of your mouth? हे गीत तुझ्या मुखातनं बाहेर येत आहे का? Is a harp in your hand? वीणा तुझ्या हातात आहे का? Is your heart changing? तुझं हृदय बदलतंय का? Has God made your heart soft? देवाने तुझं हृदय मऊ केलं का? Are you waiting then? क्वावा वाट पाहतोयस का? Things are changing then. मग गोष्टी बदलतील. Things are changing. मग गोष्टी बदलतील. If you are waiting for something, जर काही गोष्टींची तू वाट पाहतोयस, come here, I will pray for you. तर अशा लोकांनी इथे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. You're coming forward. तुमचं पुढे येणं Will usher Isaiah, will usher Job 38 moment right now. यो 38वा अध्याय तुझ्या जीवनात आता सुरू करेल. तुझं पुढे आलास तर कशाची वाट पाहत असशील तर Your Job 38 moment is coming. तुझा यो 38वा अध्याय आता सुरू होईल. Job 38. यो 38 God देव is starting to restore. परत पुनर्वसन सुरू करतोय. God is speaking to you. देव तुझ्याशी बोलतोय. The restoration time has arrived. पुनर्वसनाची वेळ आता आलेली आहे. If you are still not attached completely, अजूनही तू देवाशी पूर्ण जवळ नसशील, God will still wait. देव अजूनही वाट पाहिल. God will wait. देव तुझी वाट पाहिल. God has got eternity to wait. देवाकडे अनंत काळ पडलाय वाट पाहायला. You don't have time. तुझ्याकडे वेळ नाही, तू जल्दी कर. God can wait for eternity. देव काय अनंत काळासाठी वाट पाहिल रे. But you want it now. तुला आत्ता हवंय ना. So if you want Job 38 to happen, तर यो 38 तुझ्या जीवनात घडावा असं जर तुला हवं असेल tell the Lord, तर प्रभूला सांग, from today, आजपासून my waiting shall not be like the world. माझं वाट पाहणं जगासारखं नसणार. My kwawa waiting will be according to your scriptures. माझं क्वावा वाट पाहणं तुझ्या शास्त्राला धरून असणार. I am going to attach myself to you. मी स्वतःला तुझ्याशी अटॅच करणार. I will sing. मी गाणार. I will worship. मी आराधना I करणार. will praise. मी प्रार्थना करणार. I will स्तुती change. करणार. मी बदलणार. I will graft myself to the vine. आणि मी कलम करून द्राक्ष वेलात जडणार. I will abide in you. मी तुझ्यात राहणार. I will carry the harp wherever I go. जिथे जाईन तिथे वीणा घेऊन फिरणार. Father, देवप्पा, they all have committed themselves. या सर्वांनी करार केला आज तुझ्याशी. Their waiting has become pure waiting. त्यांचं वाट पाहणं शुद्ध निखळ झालंय. Their waiting has become heavenly waiting. त्यांचं वाट पाहणं स्वर्गीय झालंय. Their waiting has become Job's waiting. तुमचं वाट पाहणं योबासारखं झालंय. Their waiting has become like Abraham's waiting. तुमचं वाट पाहणं अब्रामाच्या वाट Their पाहण्यासारखं waiting झालंय. has become like Isaiah waiting. त्यांचं वाट पाहणं यशाच्या वाट पाहण्यासारखं झालंय. Their waiting has become like Gethsemane waiting. त्यांचं वाट पाहणं गेत्सेमनी बागेतल्या वाट पाहण्यासारखं And झालंय. now, आणि आता start speaking to their heart, Lord. त्यांच्या हृदयाशी बोलायला लाग प्रभू. And start restoring their life. आणि त्यांचं जीवन पुनर्वसित करू लाग. Start answering them त्यांना now. उत्तर देऊ लाग आता. Answer them now, Lord. उत्तर दे त्यांना आता. Give them a breakthrough, त्यांना Lord. नवीन सुरुवात दे आता. Give them a release, Lord. त्यांना सुटका दे आता. As you gave a release to Job, जसं तू योबाला सुटका दिली you started restoring, Lord. आणि तू पुनर्वसन देऊ लागला. Restore their lives now. पुनर्वसित कर त्यांची जीवन In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. 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 Your peace is coming back. तुझी शांती, Your joy is coming आनंद back. परत येत आहे. Miracle doors are opening for you. चमत्काराची दारं तुझ्यासाठी उघडत God आहे. is ready to hear you. देव तुझा ऐकायला आता तयार झालाय. He is leaning towards you. देव तुझ्याकडे झुकलाय. And Job 42 will soon arrive. आणि आता यो 42 लवकरच होईल. Job 42 will soon arrive. यो 42 लवकरच येईल. Because God values kwawa कारण waiting. देव कवा वाट पाहायची किंमत करतो. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या You नावात. shall see a breakthrough. तुम्ही नवीन सुरुवात पाहाल.
You shall see miracles happening in तुम्ही your life. चमत्कार घडताना पाहाल आपल्या You will जीवनात. see a door opening तुम्ही for दार you. उघडलेलं बघाल आपल्या जीवनात. You will get the healing that Job received. तुम्हाला आरोग्य मिळेल जे योबालाही मिळालं. You will get the business that Job later received. योबाला जो व्यवसाय परत मिळाला तो तुम्हालाही मिळेल. You will get the respect that Job received. योबाला जो आदर मिळाला तो तुम्हालाही मिळेल. खराबा शंदो. Though he slay me, yet will I trust on him. जरी त्याने मला ठार मारले तरी मी त्याच्यावरच विश्वास Job ठेवेन. worshipped God. योबाने देवाची आराधना केली. Can we receive only good and not evil from God? देवाकडून फक्त चांगलंच घ्यायचं का, वाईट नाही का? I will wait. मी वाट पाहीन. योबाचे He said, I will शब्द आहेत. wait. योब म्हणाला मी वाट पाहीन, मी वाट पाहीन. Thank you, Master. रबा खराबा शंदो. I pray for the release to come in मी Jesus' name. प्रार्थना करतो की सुटका यावी येशूंच्या In नावात. the name of Jesus. येशूंच्या नावात. Receive it in Jesus' name. स्वीकारा येशूंच्या नावात. Receive it in Jesus' name. स्वीकारा येशूंच्या नावात. Thank you, Jesus. Thank you, Master. रबा खराबा शंदोरो. Thank you. रबा बाबा बाबा खराबा सी रबा बाबा बाबा. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. रामा मामंदरो कराबा. Free in the name. रबा खराबा शंदरबा खराबा सी रबा शंदरंदरा खराबा बाबा बाबा. Touch them, touch them, touch them. Be released in Jesus. With my hands lifted up With my hands lifted up and my mouth filled with praise, and my mouth filled with praise. with a heart of thanksgiving, Oh yes, Daddy Jesus. I will bless thee, O Lord. Yes. Bless thee, O Lord. I will 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 bless thee, O Lord. With a heart of thanksgiving, With a heart of thanksgiving. I will bless thee, O Lord. I will bless thee, O Lord. Don't give up. हार मानू नका. Wait on the Lord. देवाचरणी वाट पहा. Things are changing. गोष्टी बदलतायत. It may be a small change, कदाचित छोटासा बदल असेल, but that change is coming from पण तो God. बदल देवाकडून येतोय. Change will come बदल येणार. as much as you lean on God. जेवढं तुम्ही देवावरती अवलंबून राहाल तेवढा बदल येईल. Because the change is always allowed by कारण God. बदल नेहमी देवच परवानगी देतो घडायला. And it happens आणि घडतं. when God sees a harp in your hand, जेव्हा देव तुझ्या हातात वीणा पाहतो, when God sees worship in your जेव्हा mouth. देव तुझ्या मुखात आराधना पाहतो. So if you want speedy recovery, तुला जर पटकन रिकव्हरी हवी असेल let your quava waiting be तर क्वावा वाट पाहणं serious. गंभीरपणे कर. Amen and amen. राबा खराबा. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित Please करो. take your seat. कृपा करून आपल्या जागेवरती बसा. सगळ्यांना निवेदन आहे, आपापल्या जागेवर बसा.